गुड इव्हनिंग, नमस्कार. आवाज येतोय का? जरा चॅट मध्ये सांगा मला आवाज येतोय का व्यवस्थित. येतोय. आवाज व्यवस्थित आहे ना? हो हो. अच्छा मित्रांनो, आता सुरू करूया आपण. लोक जॉईंट होत आहेत तोपर्यंत जर मला कुठल्या कुठल्या तालुक्यातून आहात, कोण कोण आहात, आपले कुठल्या कुठल्या तालुक्यातून आहात, जिल्हा आणि जरा तालुका जरा टाईप करा चॅट मध्ये. विजय कुमार नागपूर, काटोल, जलगाव, संतोष जलगाव, राज पुणे, अनिल चव्हाण गडचिरोली, यवतमाळ, नरेंद्र मुंबई, वावीकर, बालासाहेब, अशोक सुर्वे, गुजरात रत्नागिरी. अशोक सुर्वे गुजरातच्या रत्नागिरी जिल्हा, गुजरात मध्ये पण रत्नागिरी आहे का? मित्रांनो, गुहागर, आज रविवारचा दिवस आहे आणि आज सुट्टीचा दिवस. आपण एक काहीतरी नवीन क्रिप्टो आणि क्रिप्टोच्या बाबतीत आपण एक कार्यशाळेमध्ये खाली मनापासून धन्यवाद प्रत्येकाचा. ह्या मारतो बॅटरी, डोळे खराब झाले. तो मी प्रत्येकाला म्यूट करत आहे. ज्यांना काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील त्यांनी मला चॅट मध्ये विचारा, त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. किंवा शेवटला आपण प्रश्न ज्यांचे असतील त्या प्रश्नांच्या वरती आपण चर्चा करणार आहोत शेवटला. ज्या लोकांनी हँडरेज केलेलं आहे त्यांनाही सांगतो की त्यांचे काय प्रश्न असतील तर चॅट मध्ये मला टाईप करा, त्याचा प्रयत्न उत्तर देण्याचा प्रयत्न करेल किंवा शेवटला आपण घेऊ. तर माझं नाव सफदर गजगे आहे मित्रांनो. मी मुंबईमधून आहे. गेले 15 वर्षापेक्षा जास्त हा इंटरनेट इंडस्ट्रीमध्ये आम्ही काम करतो. डिजिटल वेबलिंक नावाची आमची ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहे, त्याच्या माध्यमातून इंटरनेटच्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही काम करतो. परंतु लॉकडाऊनच्या कालापासून फुल टाइम आम्ही क्रिप्टोमध्ये काम करतो. क्रिप्टोमध्ये जे आहेत, आता प्रत्येकाला माहित आहे क्रिप्टोमध्ये काय काय संधी आहेत आणि काय काय आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. तर गेले 2-2.5 वर्ष जे फुल टाइम आम्ही क्रिप्टोमध्ये करत आहोत, ट्रेडिंगही करत आहोत आणि एज्युकेशन मध्ये सुद्धा काम करत आहोत. मित्रांनो, आता आपण बघत आहोत, आपल्याकडे काय प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण शेवटी घेणार आहोत. आजचा वेबिनार जो आहे आपल्याला, तर आपण विषय तर बघितलाच असेल की आजच्या वेबिनार मध्ये आपल्याला काय काय प्रश्न उत्तर मिळणार आहेत, काय काय गोष्टी आपण शिकणार आहोत. तर महत्वाचं म्हणजे पहिलं की क्रिप्टो करन्सी म्हणजे काय, याच्या बाबतीत आपण थोडं बघणार आहोत. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक आणि SIP चा मार्ग काय काय आहे, SIP मध्ये किती काय काय करू शकतो, कशा पद्धतीने करू शकतो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला क्रिप्टोमध्ये उत्पन्नाचे कुठले कुठले वेगवेगळे मार्ग आहेत, त्या वेगवेगळ्या मार्गावरती आपण थोडा प्रकाश टाकू. क्रिप्टोच्या कायदेशीर ज्या काही गोष्टीचं कायदेशीर जी चर्चा आहे, कायदेशीर लोकांमध्ये काही समज गैरसमज आहे त्याच्या बाबतीत आपण करणार आहोत. त्याच्यानंतर फ्रॉड आणि स्कॅम काय काय आहेत क्रिप्टोमध्ये त्याच्यावरती थोडा प्रकाश टाकणार आहोत आपण. सॉरी, करन्सीमध्ये क्रिप्टोच्या माध्यमातून आपल्याला मासिक उत्पन्न कसे मिळवता येतील, त्यासाठी कोणते विविध मार्ग आहेत हे आपण बघणार आहोत. आता त्याचबरोबर हे सर्व करत असताना क्रिप्टो नक्की कोणासाठी आहे, तर क्रिप्टोमध्ये ही कोणासाठी आहे, तर मित्रांनो क्रिप्टोची करन्सी ही आहे, क्रिप्टोची जी फील्ड आहे ही सर्वांसाठी आहे. कोणत्याही एका सेक्टरसाठी लागू होत नाही, तर प्रत्येकासाठी लागू होत आहे. ज्या लोकांना आपल्याला नियमित उत्पन्न घ्यायचं आहे त्या लोकांसाठी क्रिप्टोमध्ये आहे संधी आहे. विद्यार्थी आहेत
अर्थात कोणतेही विद्यार्थी ज्यांची वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे ते स्वतःच्या अकाउंटने करू शकतात, किंवा कमी वयात असेल तर ते आई वडिलांच्या अकाउंट मधून ट्रेडिंग करून उत्पन्न घेऊ शकतात क्रिप्टोच्या माध्यमातून. रिटायर्ड पर्सन आहेत, जे सेवानिवृत्त व्यक्ती आहेत किंवा पर्सन आहेत, त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे, ते याच्या माध्यमातून उत्पन्न घेऊ शकतात. महिलांसाठी एक महत्वाची संधी आहे, संधी आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात संधी आहे. महिला याच्यातून उत्पन्न घेऊ शकतात. घराच्या बाहेर न पडता घरातूनच आपल्या मोबाईलच्या माध्यमातून एक चांगला उत्पन्न घेऊ शकतात. व्यावसायिक आहेत, अर्थात व्यावसायिकांसाठी पण अनेक संधी आहेत, त्याच्यात वेगवेगळ्या व्यवसायिकांसाठी संधी आहेत. जॉब करणारे जे लोक आहेत ते आपल्याला मिळणाऱ्या वेळेनुसार त्याच्यात अतिशय थोडं वेळ काढून जॉबवर जाऊन जॉब काम नंतर सांभाळून त्यांना अतिशय थोड्या वेळाचा वेळ काढून त्याच्यात उत्पन्न घेऊ शकतात. त्याच्यानंतर गुंतवणूकदार आहेत, जे गुंतवणूक करतात किंवा SIP करतात, त्यांना SIPच्या माध्यमातून कसं उत्पन्न घेता येईल किंवा SIPच्या माध्यमातून आपली गुंतवणूक कशी वाढवता येईल या गोष्टी आपण बघणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, आता या फील्डमध्ये येण्याचं कारण काय तर मित्रांनो, लॉकडाऊनच्या कठीण परिस्थितीत आपण प्रत्येकाने बघितलेलं आहे. लॉकडाऊनची कठीण परिस्थिती प्रत्येकाने आपण बघितलेली आहे. लॉकडाऊनची आपण प्रत्येकाने परिस्थिती बघितली आहे. त्याच काळात काही अशा कंपन्यांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे आपल्या. आता आमचा मित्र आहे, त्या मित्राचे पगार निम्म्यापेक्षा जास्त त्याचा पगार हा तो एका कॉइन मध्ये इन्व्हेस्टमेंट करत होता. त्या कॉइनचं मी नाव नाही सांगणार, कंपनीचं नाव नाही सांगणार आहे, परंतु त्या कॉइन मध्ये ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट करत होता पगारापेक्षा जास्त आणि 5-6 वर्षापेक्षा जास्त त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करत होता. परंतु ज्यावेळी तो बेडवरती होता, ऑक्सिजन लागलेला होता, ICU मध्ये असताना त्याला पैशाची गरज होती, इतर सर्व साधनं संपली आणि त्या पैशातून त्याला क्रिप्टोच्या माध्यमातून जो इन्व्हेस्टमेंट होता तर तो एक शेवटचा पर्याय होता, म्हणून त्या पैशांना काढायचा प्रयत्न करत होता. बऱ्याच प्रयत्न केले त्यांनी, स्वतःच्या जे काही प्रयत्न करायचे होते ते केले त्यांनी. नंतर मला बोलवला, मी ICU मध्ये गेलो होतो, तिथं त्याला भेटलो. त्यांनी युजर नेम पासवर्ड सर्व काय आमच्या हातात दिला, मोबाईल नंबरचे आणि त्याचे युजर नेम पासवर्ड जे URL वेबसाईटचे होते, लॅबचे सर्व डिटेल दिली. परंतु आम्ही भरपूर प्रयत्न करून त्यातनं एकही रुपया काढता आला नाही. जवळजवळ पोर्टल चांगल्यापैकी पोर्टल आहे, त्याची वेबसाईट आहे, ऍप आहे, ऍप मध्ये 15 लाखाचा पोर्टफोलिओ दाखवतोय, परंतु त्यातले 15 पैसे सुद्धा आम्हाला काढता आले नाही. कारण त्याच्याले प्रत्येक वेळेला आम्ही त्याच्या लिडर्सकडे गेलो, त्याच्या कंपनीचे जे लोक आम्हाला संपर्कात आले त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि आम्हाला पैसे काढायचे प्रयत्न केले, परंतु एकही रुपया काढता आला नाही. त्यावेळी लक्षात आलं की अशा कित्येक कंपन्या आहेत ज्या कंपन्या आता त्याची तुम्हाला या महिन्यात पैसे मिळतील, पुढच्या महिन्यात मिळतील, 2 महिन्यांनी मिळतील, 3 महिन्यांनी मिळतील, आणि या गोष्टी जर बघत गेला तर त्या 2 महिने 3 महिने कधीच येत नाही. या एक्सचेंजवर कॉइन लिस्टेड होणार आहे, त्या एक्सचेंजवरती कॉइन लिस्टेड होणार आहे, इथं आलेला याचाही फक्त भाव दाखवतात, रेट दाखवतात, परंतु प्रत्यक्ष त्याचे पैसे काही मिळत नाहीत. त्याच वेळी मला ठरवलं की अशा लोकांची जी फसवणूक झाली, मेन वेळेला जर आपल्याला इमर्जन्सी मध्ये पैसे मिळत असतील तर लोकांना याच्यात जागरूक करणे गरजेचं आहे. त्या हेतूनेच आपण एक ट्रेडिंग करून आम्ही चांगला प्रॉफिट घेतच असतो. त्याच्याबरोबर जे आम्हाला नॉलेज मिळालं, जे माहिती आम्हाला आहे ती आम्ही संध्याकाळचे 2 तासाची वेळ काढून मी स्वतः त्यांना माहिती देत असतो. आणि हा लोकांना जागरूक करण्याचा एक मिशनच मी घेतलेला आहे की लोकांना माहिती झाली पाहिजे आणि लोकांसाठी वेलेला जो क्रिप्टोचा मेन कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टचा हेतू लोकांना माहित पडलं पाहिजे की हेतू काय नक्की क्रिप्टोचा. की क्रिप्टोच्या हेतूमध्ये त्याचा कुठेच असं नाहीये की 10 वर्ष 5 वर्ष 5 महिन्यासाठी तुमचे पैसे अडकून राहिले. क्रिप्टोचा मेन ज्यावेळी क्रिप्टोचा सतोशी नाकामोटो या व्यक्तीने किंवा ग्रुपने क्रिप्टोला जन्म घातला किंवा त्याच्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती ज्यावेळी त्यांनी काम करायला सुरुवात केला त्यावेळी 2008 मध्ये जागतिक आर्थिक मंदी होती, जगात पूर्ण आर्थिक मंदी होती आणि त्या जगात आर्थिक मंदीच्या कालखंडामध्ये लोकांना पैसे वेळेवर मिळत नव्हते, बँका पैसे देत नव्हते किंवा ज्या संस्थांकडे पैसे होते ते पैसे देत नव्हते. त्यावेळी सतोशी नाकामोटो या व्यक्तीने म्हणा किंवा ग्रुपने त्यांनी ठरवलं की नाही, लोकांना आपले पैसे हे आपल्याकडेच राहिले पाहिजे आणि आपल्याला ज्यावेळी हवे त्यावेळी आपल्याला मिळाले पाहिजे. या उद्देशाने त्यांनी ब्लॉकचेन नावाच्या टेक्नॉलॉजीवरती बिटकॉइन नावाचा एक मदर कॉइनला जन्म घातलेला आहे.
आज ते सतोशी नाकामोको ही व्यक्ती कोण आहे, कोणी शोध लागलेला नाही, व्यक्ती आहे की ग्रुप आहे, परंतु त्यांचा हेतू जो होता की पैशावरती इतरांचे जे नियंत्रण असतात, जसे बँकेचे नियंत्रण म्हणा, कंपनीची म्हणा किंवा गव्हर्नमेंटचे नियंत्रण असू शकतात, ते नियंत्रण न ठेवता आपला पैसा हा आपल्याचकडे राहायला पाहिजे, आपण त्याची ज्यावेळी आपल्याला गरज असणार त्यावेळी आपल्याला भेटलं पाहिजे, या हेतूने त्यांनी क्रिप्टो करन्सीचा जन्म घातला आणि बिटकॉइनला जन्म घातलेला आहे. आता अर्थात बिटकॉइन हा मदर कॉइन आहे, पहिलाच कॉइन आहे, जगातला पहिलाच कॉइन आहे. त्याच्यामुळे ज्यावेळी त्याची सुरुवात झाली होती 2008 मध्ये, त्यावेळी कोणालाच माहित नव्हतं. तर त्यापूर्वी जरा एक थोडासा आपण इतिहास बघूया, करन्सीचा इतिहास बघूया, आर्थिक क्रांती जी घडत गेलेली आहे त्याचा एक इतिहास बघूया आपण. तर मित्रांनो, बार्टर सिस्टम होती एक पूर्वी, लोक पैशाची देवाणघेवाण करायची. तर त्या काळी लोक वस्तूची देवाणघेवाण करत होती, एखादी वस्तू देत होते आणि त्याऐवजी दुसरी वस्तू घेत होते. बराच काळ हा कालखंड चाललेला आहे आणि बरेच लोक त्याच्यात त्यावेळी बार्टर सिस्टम मध्ये करत होते काम. त्याच्यानंतर जर बघितलं तर सोने आणि नाण्यामध्ये लोक देवाणघेवाण करत होते. तर सोने नाण्यामध्ये सुद्धा एक अडचणी असायची की प्रवासाची साधने त्यावेळी नव्हते, तर लोकांना एका शहरातून एका गावातून दुसरीकडे जात असताना जे साधन संपदा नव्हती त्यावेळी, त्याच्यामुळे जे सोने चांदी असायची त्या चलन म्हणून वापरलं जात असायचं, त्यासाठी सुद्धा अडचणी असायची, एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असताना अडचणी निर्माण होत होत्या. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये जर बघायला गेलो तर एक छोटासा दुसरा पर्याय आला की छोटे मेटल कॉइन आले. जे मेटल कॉइन आपण म्हणलो त्याचाच एक काही भाग जो आहे मेटल कॉइन नंतर अर्थात ते अपग्रेड होत होत गेले. आता 5 रुपये 10 रुपयाचे मेटल कॉइन आपण आता सुद्धा वापरत आहोत. तर आपण एक म्हणू शकतो की आपला जो जनरेशन आहे या जनरेशन मध्ये आपण मेटल कॉइन वापरत आहोत. तर मित्रांनो, आपण एक आपला जो जनरेशन जर बघायला गेलं तर आपण मेटल कॉइन वापरत आहोत. त्याचबरोबर आपण त्याच्यानंतरचा जो जनरेशन आला, मेटल कॉइनच्या नंतर पेपर मनी आले, जे नोट आहेत ते नोटाही आपण वापरत आहोत, त्याही काळात आपण बघितलंय. त्याच्यानंतर आणखी कालांतराने थोडा पुढे जर आता फार नव्हे जास्त नव्हे 20-25 वर्षापूर्वी जर बघितलं आपण तर एटीएम कार्ड, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हे कोणाला माहित नव्हते. ते एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड आपण वापरत आहोत आणि आताही आजही वापरत आहोत आपण. अर्थात मुंबई पुण्यासारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये त्याचं हे कमी झालेलं आहे, वापर कमी झालेला आहे. तर त्याच्याही पुढचा जो जनरेशन आहे गेल्या 5-7-8 वर्षापासून जर आपण बघत असलो तर इलेक्ट्रॉनिक मनीचा कालखंड आलेला आहे. तर आपण इलेक्ट्रॉनिक मनी म्हणून वापरत आहोत. तर मित्रांनो, कोणी सांगा ना आपल्याला की एक 7-8 वर्षापूर्वी गुगल पे किंवा पेटीएम हे आपल्याला माहित होते का? तो आपण वापरत होतो का? एक 8-10 वर्षापूर्वी जर आपण गेलो मागं तर मित्रांनो, पेटीएम, गुगल पे, इलेक्ट्रॉनिक मनी आपण वापरत नव्हतो, आपल्याला माहित नव्हता. तर आपलं जनरेशन आणि जर आपला कालखंड जर बघितला आपण तर किती फास्ट आहे. मेटल कॉइन, पेपर मनी, त्याच्यानंतर प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक मनी आणि आता आपण क्रिप्टो करन्सी ज्याच्यात आपण ट्रेडिंग करत आहोत आणि आपल्या जनरेशन मध्ये सुरू झालेली आहे. तर हा अपग्रेडेशन किंवा हा जो बदल घडलेला आहे तो फास्ट किती घडलेला आहे, हा फास्ट घडलेला आहे की नाही. ज्या पद्धतीने जर एक उदाहरण बघायचं झालं आपल्याला तर हा जो बदल घडतोय हा बदल आपण एक्सेप्ट केला पाहिजे की नाही. कोणाला वाटते की आपल्याला एक्सेप्ट करणे गरजेचं आहे की नाही. येणाऱ्या भविष्यात क्रिप्टोचा जो काल येणार आहे त्याच्यात आता अजूनही जगातल्या 2% लोकांना सुद्धा क्रिप्टो माहित नाहीये आणि त्या काळात आपल्याला 2% पेक्षा कमीच लोक क्रिप्टो मध्ये ट्रेडिंग करतात, वेगवेगळ्या मार्गातून उत्पन्न घेत आहेत आणि काही लोक त्याचा गैरफायदा सुद्धा घेत आहेत. तर या काळात आपल्याला जो आहे तो जो बदल होत आहे तो आपण एक्सेप्ट केला पाहिजे की नाही. काय वाटते मित्रांनो, चॅट मध्ये लिहा. उदाहरण जर घ्यायचं झालं तर नोकिया कंपनीचं आपण घेऊ शकतो. नोकिया कंपनीचे जे फोन होते त्या फोन म्हणून काही कमतरता नव्हती. होती का कमतरता? काहीच नव्हती त्याच्यात. परंतु त्याने स्मार्टफोन मध्ये अपग्रेड न केल्यामुळे कंपनी आउटडेटेड झाली. नोकियाला आज कोणी विचारत नाहीये, कोणी वापरत नाहीये. त्याच्याच बरोबर एक गाडीचं जर उदाहरण घ्यायचं झालं, अँबॅसेडर गाडी जर बघितली तर अँबॅसेडर गाडीने गाडी म्हणून त्याच्यात कोणती कमतरता नव्हती.
परंतु ती गाडी म्हणून कमतरता नव्हती, परंतु आज त्या गाडीला कोणी विचारत नाही, कारण त्याने स्वतः अपग्रेड केलं नाहीये. तर मित्रांनो, आपला जो जनरेशन आहे, तर आपण आर्थिक क्रांतीमध्ये एवढं फास्ट येत आहोत, तर आपल्याला गरजेचं आहे की नाही अपग्रेड करणं? आपल्याला ही क्रिप्टो स्वीकारणे गरजेचं आहे की नाही? आता येणारा भविष्य कसं आहे क्रिप्टोचं, या बघूया. पहिला क्रिप्टो म्हणजे नक्की काय आहे हे बघूया आपण. तर क्रिप्टो म्हणजे मराठीमध्ये जर आपल्या साध्या भाषेत जर सांगायचं झालं, तर मी टेक्निकली काही गोष्टीमध्ये जात नाहीये, तर आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर आभासी चलन म्हटलं जाते. आभासी चलन हा डिजिटल चलन सुद्धा म्हटलं जाते. आता ज्याप्रमाणे आपण पैशाचे किंवा देवाणघेवाण जे आहे ते व्यवहार जे आपण डिजिटल पैशाच्या मार्फत करत आहोत, इलेक्ट्रॉनिक मनीच्या मार्फत करत आहोत, त्याच पद्धतीने क्रिप्टो जो आहे तो डिजिटल करन्सीज म्हणून काही देशात मान्यता मिळालेली आहे. आपल्याकडे जरी मान्यता मिळाली नसली तरी, डिजिटल चलन म्हणून मान्यता मिळाली नसली तरी डिजिटल ऍसेट म्हणून आपल्याकडे मान्यता मिळालेली आहे. याच्यावरती इन्कम टॅक्सने टॅक्स सुद्धा लावलेला आहे. तर याला आपण एक चलन नाही, परंतु एक ऍसेट म्हणून आपल्याकडे मान्यता आहे म्हणू शकतो. आणि याच्यावरती कोणत्याही प्रकारचा बँकेचा किंवा कंपनीचा कोणाचाच नियंत्रण नाही. तर नियंत्रण कोणाचं आहे, तर मग नियंत्रण नाही. जे क्रिप्टोचे करन्सीज आहेत किंवा कॉइन्स आहेत, टोकन्स आहेत, यांच्यावरती कोणा व्यक्तीचा किंवा कंपनीचा नियंत्रण नाही. तर वेगवेगळे एक्सचेंजेस आहेत, सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज एक्सचेंज, त्या एक्सचेंजच्या माध्यमातून त्यांचे व्यवहार होत असतात. ज्या पद्धतीने सेंट्रलाइज एक्सचेंज आहेत, सेंट्रलाइज एक्सचेंज मध्ये एका व्यक्तीचा किंवा कंपनीचा कोणाचं तरी नियंत्रण असतो, तसंच डिसेंट्रलाइज एक्सचेंज जे आहे त्या डिसेंट्रलाइज एक्सचेंज मध्ये व्यक्तीचं कोणाचं नियंत्रण नसतो, तर ब्लॉकचेन नावाच्या टेक्नॉलॉजीचं नियंत्रण असतो. ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे रेकॉर्ड्स क्रिएट होत असतात आणि एक नव्हे तर अनेक हजारो ठिकाणी त्यांचे रेकॉर्ड होत असतात, आणि त्या रेकॉर्डच्या माध्यमातून त्यांचे ट्रान्झॅक्शन जे असतात त्याचे स्टोर केले जात असतात. तर तो एक डिसेंट्रलाइज हा ब्लॉकचेन नावाच्या टेक्नॉलॉजीचा एक भाग आहे. त्याची पूर्ण आपण टेक्नॉलॉजीवरती जात नाहीये. तर आपल्याला जर आता बघायचं याच्यातून आपल्याला संधी काय काय, तर मित्रांनो बिटकॉइनचा आता आपण बघितलं तर बिटकॉइन जो आहे हा मदर टोकन आहे. तर बिटकॉइन 2000 त्याच्याच बरोबर 2008च्या साली जन्माला आलेला आहे, आणि साधारणतः 2008-9च्या सुमारास बिटकॉइनची किंमत किती होती कोणी सांगू शकतं काय? जरा चॅट मध्ये सांगा बघूया. आजची बिटकॉइनची किंमत किती आहे? राज सरांचं म्हणणं आहे की 10 रुपये. आजची किती तारीख आहे? 2008ला 31 ऑक्टोबर 2008ला बिटकॉइन अस्तित्वात आला, मदर कॉइन. त्याचबरोबर 9,500 कॉइन आहेत आज मार्केटमध्ये. साधारणतः 9,500 ते 10,000 कॉइन मार्केटमध्ये अस्तित्वात आहेत क्रिप्टो करन्सीमध्ये. याच्या व्यतिरिक्त फेक कॉइन सुद्धा भरपूर आहेत. परंतु जर आता बिटकॉइनचा आपण जर विचार केला तर बिटकॉइनची आजची किंमत किती आहे मित्रांनो, जरा चॅट मध्ये सांगा. 2009 ते 10च्या सुमारास 2009 ते 10च्या सुमारास बिटकॉइन जर भारतीय रुपयाच्या हिशोबाने बघितलं तर 8 ते 10 रुपये त्याची किंमत होती रुपयामध्ये. आणि नरेंद्र सरांनी सांगितलं की 23,80,000 आजची किंमत आहे. प्रकाश सर सांगतात 30 लाख आहे. आणखी कोणाचा काय आकडा आहे बिटकॉइनच्या बाबतीत किमतीमध्ये? तर मित्रांनो जो कॉइन 2009-2010 साली 10 रुपयामध्ये मिळत होता, तोच कॉइन आज 23 ते 24 लाख रुपयाच्या दरम्यान, 24-25 लाखाच्या जवळपास ट्रेडिंग होत आहे. 22 लाख ते 25 लाखाच्या मध्ये ट्रेडिंग होत आहे. हाच कॉइन काही महिन्यापूर्वी जर बघायला गेलो तर याची किंमत भारतीय रुपयात 54 लाखापर्यंत गेली होती. कारण याची प्राइस जी आहे, किंमत जी आहे ती डिमांड आणि सप्लाय, मागणीवरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे याची मागणी ज्यावेळी वाढते त्यावेळी याची किंमत वाढली, ते 54 लाखावरती जाऊन आलेला आहे. आपण 54 लाखावरून तो आता खाली आलेला आहे. 22-23 लाखाच्या जवळपास आहे, 21-22 लाखाच्या जवळपास आहे. डॉलर मध्ये जरी बघितलं तर $27,000 आहे, आणि $59,000 पर्यंत जाऊन आलेला आहे. हा चक्र अप डाऊनचा हा चक्र सुरूच असतो. मागील काही दिवसापूर्वी जर बघितलं तर 14-15 हजारावरती होता. त्याच्यानंतर त्यांनी वाढत गेला होता, तो $69,000 पर्यंत जाऊन आलेला आहे. आज
रुपयामध्ये जरी आपण विचार केला तर 21-22 लाख रुपयाच्या आसपास आहे. मित्रांनो, याचा पर्सेंटेज किती असू शकते जर वाढ आपण बघितली त्याची, जसं आपण इथल्या कॉईनचा किंवा शेअर मार्केटचा आपण बघतो की शेअरचा पर्सेंटेज आपण काढत असतो की किती त्याच्यात पर्सेंटेज आहे. तर साधारणतः कोणी सांगू शकते की बिटकॉइनचा किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे? तर बिटकॉइनची जी किंमत आहे ती आपण बघितली की 30 लाख 22 ते 25 लाखाच्या दरम्यान ट्रेड होत आहे. आता त्याच्यात किती केलं असतं मागील 5 वर्षाचा आपण डेटा पुढे बघणार आहोत. आता त्याचपूर्वी आपण एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे की कायदेशीर आहे की नाही. आता हा सर्वांच्या मनात प्रश्न आहे. किती लोकांच्या मनात प्रश्न आहे की हा कायदेशीर आहे की व नाही. त्यांनी चार्ट मध्ये टाईप करावे की मी, ज्यांना प्रश्न आहे की कायदेशीर आहे की नाही. तर मित्रांनो, जर आपण बघितला तर 2018च्या सुमारास सुप्रीम कोर्टाने बिटकॉइन व क्रिप्टो करन्सीच्या कॉइन्स वरती असलेली बंदी ही उठवलेली आहे. बंदी काढून टाकलेली आहे. जी रिझर्व्ह बँकने बंदी केली होती की ट्रेडिंग करण्यासाठी काही नियम टाकले होते, ते बंदी घेतली होती. ती बंदी 2018 मध्ये उठवली. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने 2020 मध्ये मार्च मध्ये सुप्रीम कोर्टाने बँके उठवून कायदे बनवण्यासाठी निर्देश दिले होते. ते नियम बनवण्यासाठी आणि कायदे बनवण्यासाठी सूचना केले होते जे भारत सरकारला. तर ज्या लोकांनी तर सुप्रीम कोर्टाने 2020च्या सुमारास साधारणतः कायदे बनवण्याची सूचना दिली आणि त्या सूचनेनुसार भारत सरकारने कायदे बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आणि आपल्याकडे 1 एप्रिल 2022 पासून कायदे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये त्याचे इन्कम टॅक्स लागू झालेला आहे. क्रिप्टोवरती टॅक्स अर्थात जास्त आहे, 30% लागलेला आहे. त्याच्यावरती संसदेत चर्चा सुरू आहे. बिल मध्ये अमेंडमेंट सुरू आहे. काही लोक त्याच्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत. कोर्टात सुद्धा सुनवाई चालूच आहे. तर कदाचित आपल्याला त्याचं येणाऱ्या भविष्यात आपल्याला त्याचं माहिती मिळणारच आहे की किती टॅक्स लागणार आहे, काय लागणार आहे. आता त्याच्यावरती आपण फक्त आता एवढंच आहे की भारत सरकारने आपल्याकडे असलेले क्रिप्टो आपल्या इन्कम टॅक्सच्या रिटर्न्स मध्ये डिक्लेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे 1 एप्रिल पासून. तर याचा अर्थ असा होतोय की आता बंदी जी आहे किंवा कायमची बंदी करणार होते याची शक्यता संपलेली आहे की बंदी करू शकत नाही. इन्कम टॅक्स मध्ये टॅक्स लावलेला टॅक्स वसूल करतात. अदर ऍसेट मध्ये त्यांनी गिनती केली जाते. जसं शेअर मार्केटवरची आपल्याला शेअरची जशी बॉन्डची शेअरची आपण आपल्याकडे असलेल्या डिक्लेअर करतो त्याच पद्धतीने क्रिप्टो डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला सरकारने सांगितलं. की म्हणजे लोकांच्या मनात जी भीती होती की क्रिप्टो मध्ये आपण ट्रेडिंग करू शकत नाही किंवा बंदी येऊ शकतो ती आता संपुष्टात आलेली आहे. त्याच्यामुळे आपण आता क्रिप्टो मध्ये ट्रेडिंग करू शकतो, इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि इतर क्रिप्टोच्या सर्व्हिसेस मध्ये सुद्धा आपण काम करू शकतो आणि त्यातून उत्पन्न घेऊ शकतो. आता एक सर्वात महत्वाचं की गुंतवणूक आणि व्यवसायामध्ये आणि गुंतवणुकीमध्ये आपण काय करू शकतो. तर याच्यात कुठल्या कुठल्या संधी आहेत. तर गुंतवणुकीचा जर भाग आपण बघितला तर गुंतवणूक आणि त्याच्यावरती रिटर्न्स किती मिळतात हे साधारण आपण बघूया. तर मित्रांनो, मला एक सांगा की आपण जर बघितलं गुंतवणुकीचे पारंपरिक जे आपल्या पद्धती आहेत, जसं सोनं आहे, चांदी आहे, फिक्स डिपॉझिट आहे किंवा म्युच्युअल फंड आहे, याच्यावरती जास्तीत जास्त किती टक्के आपल्याला रिटर्न्स मिळत असतात. जर सोनं चांदी बघितलं तर मित्रांनो 2 ते 3%, फिक्स डिपॉझिट ते 6 ते 18% पर्यंत, म्युच्युअल फंड सुद्धा 15 ते 18, फार फार तर 24%. प्रायव्हेट कंपन्या काही तर असतात त्याच्या प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत ते 24% पर्यंत येतात. याच्या व्यतिरिक्त पारंपरिक गुंतवणुकीवरती रिटर्न्स सुद्धा आहे का? जवळजवळ नाहीच आहे. कोणी याच्यापेक्षा जास्त देत नाहीये. जे काय आहे क्रिप्टो मध्ये, आता क्रिप्टोचा एक आपण मदर कॉइन जो आहे बिटकॉइन,
याच्यावरती आपल्याला किती टक्के इन्व्हेस्टमेंट, जर आपण मागील 5 वर्षाचा एक डेटा बघूया. काही वेबसाईट्स आहेत, डेफी आडा म्हणून वेबसाईट आहे, त्या वेबसाईट वरती जाऊन आपण बघूया की मागील 5 वर्षात जर आपण त्याच्यावरती बिटकॉइन मध्ये किंवा इतर कॉइन मध्ये आपण गुंतवणूक केली असती तर आपल्याला किती टक्के रिटर्न्स मिळालं असतं, किती टक्के मिळालं असतं, हे जर आपण बघूया जाऊन. स्क्रीन दिसत आहे का माझी? चॅट मध्ये सांगा मला स्क्रीन दिसतोय का? मित्रांनो स्क्रीन दिसतोय का? चॅट मध्ये सांगा. आता आपण हा एक कॅल्क्युलेटर डेफी आडा वेबसाईट आहे. ही वेबसाईट जी आहे ती मागील काही, आता जर आपण 5 वर्षाचं बघितलं तर 5 वर्षाचा मागील डेटाच्या हिस्ट्रीवरून आपल्याला पुढचं भविष्याचा एक अंदाज देत असतो. 100% अॅक्युरेट असेल असं नाहीये, परंतु एक अंदाज आहे की इन्व्हेस्टमेंट आता जर मागील 5 वर्षामध्ये आपण बघितलं केली असती तर किती झालं असतं. तर इथं बिटकॉइनचं एक आहे, बिटकॉइनचं आपण बघूया. तर मी इथं इंडियन रुपीज मध्ये करतोय, इंडियन रुपीज केलं आणि साधारणतः आपण इथं 5,000ची जर मंथली इन्व्हेस्टमेंट केली असती, 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केली असती तर किती टक्के रिटर्न देतोय हे बघूया आपण. तर इन्व्हेस्टमेंट ह्या 5 वर्षाची जी आहे ती 3 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट होतोय आणि मागील 5 वर्षाच्या डेटाच्या हिशोबाने दाखवतोय तर रिटर्न जो आहे तो 10,35,461. जर प्रत्येक महिन्याला आपण 5,000ची इन्व्हेस्टमेंट केली बिटकॉइन मध्ये तर 3 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट वरती 10,35,461 रुपये. आणि टक्केवारी जर बघितलं तर मित्रांनो टक्केवारी किती आहे बघा, 245% दाखवते मागील 5 वर्षाच्या डेटानुसार. तर अशी कोणती इन्व्हेस्टमेंट आहे जी एवढं टक्केवारी मध्ये देते, आहे का कोणाच्या लक्षात? कोणी सांगू शकते का इन्व्हेस्टमेंट याच्यात? आता आपण भविष्याचा विचार करूया. यांनी मागील एवढ्या वर्षात 2 वर्षात जर बघितलं तर जगातल्या 1% साधारणतः 2% पेक्षा कमीच लोक आजही क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात किंवा ट्रेडिंग करतात. अजूनही 2% लोकांना पूर्ण क्रिप्टो माहित नसताना सुद्धा जर तो 45% पर्यंत त्याची डिमांड आहे तर येणाऱ्या भविष्यात आपण असं गृहीत धरू शकतो की याची निम्मे तरी होणारच आहे, वाढ होईल. निम्मे जरी धरली तरी 250 आपले 125%च्या जवळपास होऊ शकतो. आणि निम्म्यापेक्षाही निम्मे जरी आपण एक्सेप्ट केले केलं की निम्मे सुद्धा नाही होणार. निम्म्यापेक्षाही 25% जरी आपण मान्य केली तरी सुद्धा 70 ते 80 ते 85% त्याची प्रॉफिट आपल्याला देऊ शकतो. 25% जर जो आता मागील 5 वर्षाचा डेटा आहे त्याच्या जर हिशोबाने जर बघितलं तर 25% जरी पेन तरी 60 ते 65% याची आपल्याला प्रॉफिट मिळू शकतो. तेवढंही प्रॉफिट आपल्याला रिटर्न जो आहे तो कुठल्या याच्यात आहे का? तुम्हाला जर माहित असेल मित्रांनो सांगा की कुठल्या याच्यात कोणी रिटर्न देतोय एवढा. हा एका कॉइनचा, याचप्रमाणे 9,500 कॉइन आहेत वेगवेगळ्या, प्रत्येकाचे पर्सेंटेज वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन वेगवेगळं आहे. आपण एक आता याच्यानंतर हा 1 नंबरचा कॉइन आहे, मदर कॉइन आहे. त्याच्यानंतर दुसरा कॉइन आहे 2 नंबरचा कॉइन जो आहे इथेरियम कॉइन आहे. फंडामेंटली टेक्निकली जो इथेरियम कॉइन आहे त्या कॉइनचं आपण एक कॅल्क्युलेशन बघूया. आता इथेरियमचे कॅल्क्युलेशन आहे इथं, मी पुन्हा तिथं इंडियन रुपीज सिलेक्ट करतोय आणि 5,000चं मी कॅल्क्युलेशन करतो. वेगवेगळ्या तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा हिशोब बघू शकता, SIPचा प्लॅन बघू शकता इथं. याचं रिटर्न बघितला तर इन्व्हेस्टमेंट 3 लाखाची आहे आणि रिटर्न जो आहे 15 लाख. टक्केवारीनुसार बघितलं तर 412%. आता पुन्हा तेच आलंय की आपण 412% जर तो इथं देत आहे 5 वर्षात, हा मागील 5 वर्षाचा डेटा आहे. पुढील 5 वर्षात आपण त्याचा निम्मे जरी पकडला, 50% पकडला तरी 200च्या जवळपास जाणार आहे.
आणि त्याचा निम्म्यापेक्षा निम्म्या जर 25% जरी पकडला तरी तो 100%च्या जवळपास आपली प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट वरती रिटर्न देणार आहे. तर मित्रांनो सांगा, ही इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणणं आहे, की इन्व्हेस्टमेंट किंवा रिटर्न जे असणार आहेत ते ग्रेड आहेत की नाही, तुम्हाला काय वाटतंय? या इन्व्हेस्टमेंटला आपण काय म्हणू शकतो? तुम्हाला जे शब्द वाटतात ते शब्द तुम्ही वापरू शकता. ग्रेड इन्व्हेस्टमेंट आहे किंवा जे तुम्हाला शब्द वाटतील ते शब्द लिहू शकता, चॅट मध्ये लिहा. राजकुमार सर येतो इन्कम टॅक्सच्या विषयावरती, मी सांगतो तुम्हाला. ही इन्व्हेस्टमेंट कशी आहे? उत्तम आहे, ग्रेड आहे, काय वाटते तुम्हाला मित्रांनो? चॅट मध्ये जरा सांगा. राज सरांचं काय 89चं कॅल्क्युलेटर तुम्ही काय केलं ते काही कळलेलं नाहीये, परंतु 30% आपल्याकडे टॅक्स आहे. टीडीएस लागणार आहे, अजून लागलेलं नाही. 1 तारखेपासून कदाचित टीडीएस लागणार आहे आपल्याकडं. टीडीएस त्यावेळी लागेल त्यावेळी जर आपण सरकार जर 30% टॅक्स होतो तर काहीतरी विचार करून घेतला की याच्यात असणारा प्रॉफिट, याच्यात असणारा जो रिटर्न्स मिळत आहे, या गोष्टीचा विचार करूनच सरकारने थोडं 30% लावलेलं आहे. अर्थात थोडा जास्त आहे प्रत्येकाला, सामान्य लोकांना किंवा छोट्या इन्व्हेस्टरांसाठी तो जास्त आहे. तर ते आता सरकार त्याच्यावरती काहीतरी प्लॅनिंग करत आहे, ते आपल्याला थोडा वेट करावं लागणार आहे की काय करतात, त्याची पॉलिसी सरकारची बघू शकतो. इन्कम टॅक्स मध्ये आपल्याला काहीतरी बेस्ट होईल अशी आशा आहे. काही लोक त्याच्या विरोधात कोर्टात सुद्धा गेलेले आहेत. तर मित्रांनो, एवढी छान आणि बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्या माध्यमातून आपण प्रॉफिट घेऊ शकतो. अर्थात काही लोकांना असं आहे वाटतंय की भीती सुद्धा असते की स्कॅम आहेत आणि काही फ्रॉड सुद्धा होत आहेत. अर्थात तो विषय आहेच, त्यासाठी पण आपण बघूया. तर आधी आपण याच्या आधी बघूया की आता आपण गुंतवणुकीचा रिटर्न्स किती मिळतात हे बघितलेले, किती ग्रेड आहे, किती छान आहे इन्व्हेस्टमेंट आहे, हे तर एक फक्त गुंतवणुकीत म्हणून आपण बघितलं. परंतु याच्या व्यतिरिक्त आणखी काय काय उत्पन्नाच्या वाट्या आहेत, त्याच्यात कोणकोणत्या मार्गाने आपण उत्पन्न घेऊ शकतो हे बघूया. आता याच्या माध्यमातून आपण काय काय बघू शकतो. पहिली तर ट्रेडिंग करू शकतो आपण. ज्या पद्धतीने शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केली जाते त्याच पद्धतीने क्रिप्टोमध्ये आपण ट्रेडिंग करून कमी किमतीमध्ये कॉइन बाय करून किंमत वाढली की आपण सेल करू शकतो. या पद्धतीने आपण अर्थात स्पॉट मध्ये सुद्धा करू शकतो, फ्युचरमध्ये थोडंसं नॉलेज घ्यावं लागणार आहे, रिस्क आहे तिथं. स्पॉट मध्ये सुद्धा पैसे अडकण्याची भीती असते, परंतु आपण जर त्याच्यातनं जर काही स्ट्रॅटेजी जर अप्लाय केल्या आणि काही स्ट्रॅटेजी जर शिकून घेतल्या तर आपण कमी किमतीत घेऊन त्यातनं प्रॉफिट मध्ये चांगल्या प्रकारे आपण विकू शकतो. तर एक तर ट्रेडिंगचा माध्यम आहे. दुसरा गुंतवणुकीचा आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण रिटर्न्स घेऊ शकतो. आता किती घेऊ शकतो हे आपण बघितलेले आहेत. जरी तो मागचा डेटामध्ये आपल्याला 400-450% असलं तरी आपण त्याचे 25% जरी आपण रिटर्न घेतलं तरीही मोठ्या प्रमाणात आपल्याला रिटर्न त्याच्यात प्रॉफिट होऊ शकतो आणि फायदा घेऊ शकतो. त्याच्यानंतर SIP करू शकतो. महिन्याला 500 रुपये आपण विद्यार्थी जे आहेत किंवा अतिशय कमी इन्कम वाले सुद्धा महिन्याला 100 रुपये 200 रुपयाची सुद्धा SIP आपण करू शकतो. SIPच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रॉफिट आपल्याला घेऊ शकतो आणि त्याच्यातून चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. फार्मिंग आहे, स्टॅकिंग आहे, सेव्हिंग आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न घेता येतं आणि उत्पन्न घेऊन आपला इन्कम आपण वाढवू शकतो. त्याच्यानंतर मायनिंग हा एक विषय आहे. मायनिंगच्या विषयातून सुद्धा आपल्याला उत्पन्न घेत होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्व गोष्टी करण्यासाठी काहीतरी आपल्याला थोड्याफार प्रमाणात इन्व्हेस्टमेंट लागत असते. परंतु NFTP हा एक माध्यम असं आहे, नॉन फंजिबल टोकनचा जर आपण विचार केला, नॉन फंजिबल एक असं माध्यम आहे त्याच्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट पैसे नसले तरी सुद्धा आपण त्याच्यातून बेनिफिट घेऊ शकतो. त्याच्यासाठी फक्त आपल्याला कलाकार असणे गरजेचं आहे. जी कला आपल्याकडे असते त्या कलेची आपण विक्री करून NFTPच्या माध्यमातून एक उत्पन्न घेऊ शकतो. आर्टिस्ट असणार आहे तुम्ही, त्या आर्टिस्टच्या माध्यमातून आपल्याला त्यासाठी आपली आर्ट ही विकू शकता आपण.
कला आपली विकू शकता, सिंगर असाल तुम्ही, गायक असाल तर गायक विकू शकता, डान्सर असाल तर तुमचा डान्स विकू शकता, एनएफटीपीच्या माध्यमातून तुम्ही त्याची एनएफटीपी करून विकू शकता. बरेचसे असे वेगवेगळे मार्ग आहेत त्याच्यासाठी आपल्याला अतिशय छोटी इन्व्हेस्टमेंट, किंबहुना काही ठिकाणी तर इन्व्हेस्टमेंटची पण सुद्धा गरज नाहीये. आपण स्वतः आपली कला विकून त्याच्यातनं माध्यमातून आपण उत्पन्न घेऊ शकतो मित्रांनो. तर ही संधी काय वाटते तुम्हाला, या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे की नाही? काय वाटते मित्रांनो, चॅट मध्ये टाईप करा की अशी जी संधी आहे या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे की नाही. आता संधीचा फायदा घेतला पाहिजे, ऍडव्होकेट साहेबांनी सांगितलं की यस. आता ज्या ठिकाणी आता स्कॅम आणि फ्रॉडचे धोके सुद्धा आहेत, तर मित्रांनो कुठलंही गाव असो किंवा कुठलाही शहर असो, वस्ती ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी एक पोलीस स्टेशन तर असतेच असते आणि त्याच ठिकाणी काही चोर सुद्धा असतात. तर आता हे दोघंही त्या ठिकाणी असतात. त्याचबरोबर क्रिप्टोच्या मार्केटमध्ये सुद्धा स्कॅमिंग आणि धोके हे आहेतच. अर्थातच त्यासाठी आपल्याला आपल्या पैशाची किंवा आपल्या चलनची काळजी घेण्यासाठी जेवढी काळजी आपण आपल्या बँकेत असलेल्या पैशासाठी घेतो तेवढीच काळजी आपल्या क्रिप्टोच्या असेटमध्ये असणाऱ्या पैशासाठी घ्यावी लागते. ज्या पद्धतीने आपला एटीएम कार्ड किंवा बँकेचे पैसे की एटीएम कार्ड, डेबिट कार्ड किंवा फोन पे, गुगल पेचे पैसे आपण सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घेत असतो, तेवढीच काळजी आपल्याला क्रिप्टोच्या माध्यमातून आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी घ्यावे लागते. अर्थात जसे पासवर्ड सांभाळणे, ते ओटीपी सांभाळणे, या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागते. कोणालाही पासवर्ड शेअर नाही करायची, की असते त्याची, ती की कोणाच्या हातीला न लागू देणे, की आपण सांभाळायची व्यवस्थित. या जर गोष्टी आपण काळजीपूर्वक जर केल्या तर आपण त्याच्यातून वाचू शकतो, स्कॅमिंग पासून वाचू शकतो. काही लोकांचे जे साहस्य असतात की काही धोके देत असतात की असं स्कीम त्या स्कीमेला आपण न बोलता आपण त्याची शहानिशा केली जर व्यवस्थित, कोणताही कॉईन आला आपल्याकडे, बरेचसे कॉईन आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात कॉईनची ही चालू आहे की हा कॉईन आला एवढं देतोय तो एवढं देतोय, परंतु आपल्याला माहित नसल्यामुळे आपण त्या कॉईनची शहानिशा करत नाही आणि परिणामी मग नंतर काही कालांतरानंतर आपल्याला लक्षात येते की तो कंपनी फ्रॉड होती किंवा कॉईन फ्रॉड होतं. परंतु आपण इन्व्हेस्टमेंट करण्याआधीच त्या कॉईनचं फंडामेंटली काय आहे किंवा त्याचं प्रोजेक्ट काय आहे याची जर आपण माहिती घेतली, पूर्ण व्यवस्थित जर आपण माहिती घेतली आणि मग इन्व्हेस्टमेंट केलं तर फसवणूक होईल का आपली मित्रांनो? कॉईन मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याआधी आपल्याकडे होतो काय, शक्यतो बरेचसे लोक जे असतात ते एमएलएम कंपनीच्या मार्फत येत असतात आणि एमएलएम कंपनीमध्ये काय असते तर जो कोणी आपल्यापर्यंत येत असतो तो एकतर आपला जवळचाच कोणतरी असतो, एक तर जवळचा मित्र असणार आहे किंवा आपला कलिग असणार आहे किंवा आपला नातेवाईकच कोणतरी असणार आहे आणि त्याला सुद्धा कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतो. तो जो त्याला जे सांगितलेलं असतं त्याच्या लिडर्सने तेच येऊन आपल्याला सांगत असतात आणि आपण त्याच्या शब्दावरती विश्वास ठेवून आपण पैसे इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्या त्याच्या मागचं फंडामेंटली काही गोष्टी असतात ज्या कंपनीच्या आपल्याला पॉईंटच्या ह्या आपण न तपासल्यामुळे आपली फसगत होते. तर या गोष्टी जरी आपण बघितल्या तर स्कॅम आणि धोके याच्याकडून बऱ्याच प्रमाणात आपल्याला वाचता येतो. राहिला प्रश्न तर ह्या प्रकारे आपण आपल्या स्कॅम मधून वाचू शकतो. तर मित्रांनो आता आणखी पुढचा विषय आहे की आपल्याला याच्यात संधी काय काय, भावी संधी काय काय. तर भावी संधी जर बघायला गेलो आपण तर एक पॅसिव्ह इन्कम बघून आपण बघू शकतो याच्यात की पॅसिव्ह इन्कम. आता महागाईच्या काळात आता जी महागाई वाढत आहे ती महागाई आपण करू शकतो का कमी? येस और नो जरा चॅट मध्ये सांगा मला. महागाई आपण नियंत्रण करू शकतो का? महागाईला नियंत्रण करणे आपल्या हातात आहे का? येस और नो जर चॅट करा की महागाईचा विषय जो आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आहे आणि आपले उत्पन्न जे कमी होत आहे ते आपण आपल्या हातात नाहीये त्याचं, परंतु आपण आपला उत्पन्न वाढवणे हे आपल्या हातात आहे. आपण अर्थात आपलं उत्पन्न आपण वाढवू शकतो
त्यासाठी आपल्याला असणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला जो काही वेळ असतो आपल्याला त्यात आपण जर क्रिप्टोमध्ये थोडंफार वेळ दिला आपण तर एक पॅसिव्ह इन्कम म्हणून आपण त्याच्याकडे उत्पन्न घेऊ शकतो. अर्थात अर्थात त्यासाठी थोडंसं आपल्याला नॉलेज असणे गरजेचं आहे. अतिशय थोडक्या इन्व्हेस्टमेंटमध्ये अतिशय थोड्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण कॉइन बाय सेल करू शकतो. त्याची प्रोसेसिंग आहे फक्त आपलं बाय करायचं आणि सेल करायचं आहे. हे फक्त शिकावे लागणार आहे. हे आपण शिकून त्याच्या माध्यमातून एक उत्पन्न घेऊ शकतो. एक पॅसिव्ह इन्कम आपला वाढवू शकतो. त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे एक पॅसिव्ह इन्कम आहे. ही संधी आहे. आपण पॅसिव्ह इन्कमच्या माध्यमातून आपण करू शकतो. त्याच्यात बिझनेस करण्याचे वेगवेगळे याच्यात संधी आहेत. तर बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या टाईपचे बिझनेस आहेत. तर त्याच्या बिझनेसच्या माध्यमातून जे बिझनेस करणारा इच्छित आहेत त्यांना ज्यांना बिझनेस करायचे ते याच्यात तर वेगवेगळ्या बिझनेसच्या संधी याच्यात उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून सुद्धा बिझनेस करून आपण उत्पन्न घेऊ शकतो. ही एक चांगली सुद्धा संधी आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलो तर आताचा बऱ्याचशा लोकांना एक ट्रेंड आहे की ट्रेडर्स बनायचं. अर्थात शेअर मार्केटमध्ये सुद्धा ट्रेडर करणारे ट्रेडर्स आहेत. ते सुद्धा याच्यातून चांगला उत्पन्न ट्रेडिंग करून बाय सेलच करायचं आहे. ट्रेडिंग करून आपण चांगलं उत्पन्न याच्यातून घेऊ शकतो. त्याच्यानंतर आलाय SIP करणारे लोक सॉरी इन्व्हेस्टमेंट करणारे. इन्व्हेस्टमेंट मध्ये किती प्रॉफिट आहे आणि किती काय हे आपण एक थोडक्यात आपण बघितलेलं आहे. असे बरेच काही इन्व्हेस्टमेंटचे मार्ग आहेत. इन्व्हेस्टमेंट मध्ये कॉइन आहेत साधारणतः 9,500 कॉइन आहेत. प्रत्येकाचं वेगवेगळा रेशो आहे. रेट वेगवेगळा आहे. प्रत्येक याच्यातून आपण इन्व्हेस्टमेंट मधून त्याचे पर्याय जे शोधत जाते पर्याय शोधण्याचा एक चांगला पर्याय सुद्धा आहे इन्व्हेस्टमेंट. अतिशय छोट्या अमाऊंट मध्ये अगदी जरी याच्यात आपण बघितलं की आता कोणतरी प्रश्न विचारला की इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे तर जरी बिटकॉइनची किंमत ही 25 लाख रुपये असले तरी आपण 100 रुपयाचं बिटकॉइन सुद्धा विकत घेऊ शकतो. ज्याप्रमाणे सोना आपण ग्राम मध्ये विकत घेतो तोल्यामध्ये विकत घेतो तसंच बिटकॉइन किंवा इतर कॉइन सुद्धा आहेत. ते याच्यात आपण कमीत कमी रुपयामध्ये आपण विकत घेऊ शकतो. आता शेअर मार्केटच्या आणि याचं जर कम्पॅरिझन केलं तर शेअर मार्केटमध्ये जर आहेत ते कॉइन पूर्ण घ्यावे लागतात. समजा एखाद्या कंपनीच्या कॉइनची किंमत जी आहे ती 4,000 रुपयाचा कॉइन आहे तर आपल्याकडे 4,000 रुपये असतील तरच आपण तो कॉइन घेऊ शकतो. परंतु क्रिप्टोकरन्सीमध्ये आपल्याकडे 100 रुपये जरी असतील तरी त्या कॉइनचा तेवढा भाग आपण त्याच्यातनं विकत घेऊ शकतो. आपल्याकडे जेवढे कमी पैसे असतील तेवढ्या पैशातनं आपण घेऊ शकतो. पूर्ण कॉइनची किंमत आपल्याला मोजणे गरजेचं नाही. तर जेवढे आपल्याकडे असतील त्या हिशोबात त्याला कॅल्क्युलेशन होऊन तेवढे आपल्याला कॉइन मिळणार. हा सर्वात मोठा फायदा आहे याचा. आता त्याचबरोबर याचा महिलांसाठी फायदा होणार आहे. ज्या महिला घरातच राहून घराचा उंबरठा न ओलांडता त्यांना काम करायचंय अतिशय छोट्या इन्व्हेस्टमेंट वरती म्हणतायत की एखाद्या मोबाईल मध्ये सुद्धा ट्रेडिंग करून ते चांगलं उत्पन्न घेऊ शकतात. जी वेळ आपल्याला मिळणार आहे त्या वेळेत ते करू शकतात. प्रॉफिट घेऊ शकतात. अतिशय छोट्याशा इन्व्हेस्टमेंट वरती ते घेऊ शकतात. SIP करणारे आहेत ज्यांना ट्रेडिंग करता जमत नाही किंवा ट्रेडिंगला वेळ नसते त्यांना काहीतरी गोल्स असतात तर त्या SIPच्या माध्यमातून त्यांचे गोल आपले लवकरात लवकर कम्प्लीट करू शकतात. छोटे छोटे गोल तुम्ही सेट करू शकताय. लॉंग टर्म साठी गोल करू शकतात. साधारणतः जर क्रिप्टोचा आता बघितलं इतिहास जर कॅल्क्युलेशन जर बघितलं तर मित्रांनो आपल्याला एक 50 लाखाचं जर घर घ्यायचं असेल तर 50 लाखाच्या घरासाठी आपल्याला 40 ते 45 लाखाचा EMI लागतो 15 ते 20 वर्षासाठी. परंतु क्रिप्टोच्या माध्यमातून जर आपण घराचं नियोजन करत असो तर आपलं जर SIP करत असो तर साधारणतः 5 ते 7 वर्षात घराला लागणारी पैसे आपल्याकडे SIPच्या माध्यमातून क्रिप्टोच्या माध्यमातून आपण उभे करू शकतो. 15 वर्षे EMI भरण्यापेक्षा 5-6 वर्षापूर्वीच जर आपण SIP केली आपण इन्व्हेस्टमेंट सिस्टमॅटिक प्लॅनिंगच्या हिशोबाने जर तिला नियोजन केलं प्लॅनिंग केलं तर 5 ते 7 वर्षात तिला आपण घर घेऊ शकतो. घराच्या जे अमाऊंट आहे त्या अमाऊंट साठी आपण प्लॅनिंग करून घेऊ शकतो. ही एक चांगली संधी आहे आणि त्या संधीचं आपलं किती पासून सुरुवात करा अगदी 100 रुपयापासून करायचं मी आधी सांगितलं. आपल्याला करावं काय लागणार आहे तर याच्यासाठी पहिला आपल्याला नॉलेज घेणं गरजेचं आहे. शिकावं लागणार आहे. त्याच्यानंतर कॉइन्स बाय करायचे सेल करायचे विकत घ्यायचे कमी किमतीत विकत घ्यायचे आणि जास्त किंमत झाली की सेल करायचे. अर्थात यासाठी आपल्याला कॉइनचे फंडामेंटल टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्याचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. तर शिकून बाय करून सेल करून आपण आपलं प्रॉफिट घेऊ शकतो याच्यातून.
आणि हा चक्र नेहमी चालत असतो. आज मार्केट डाऊन आहे, ही एक चांगली संधी असते की आपल्याला बाय करायची. ज्यावेळी मार्केट वरती जाणार आहे, अप साईडला जाणार आहे, त्यावेळी आपण तेच कॉइन किंवा चलन जे असणार आहे आपले ते विकून आपण त्याच्यातून प्रॉफिट घेणार आहोत. तर असं किती लोकांना वाटते की आपल्याला हे खरोखर शिकला पाहिजे? यस सर. हा हो, सर, सर. प्रश्न थोड्या वेळानंतर घेतो मी. सर प्रश्न थोड्या वेळानंतर घेतो. आता एक वेळेचं हे आहे. वेल जी आहे, इतर मार्केटमध्ये बघितले काही मार्केट जे आहेत त्यांची वेल लिमिटेड वेल असतो, टायमिंग असतो. क्रिप्टोच्या मार्केट हा 24 तास चालू असतो, कुठल्याही दिवशी बंद नसतो. 365 दिवस हा मार्केट चालू आहे. या मार्केटमध्ये ज्यावेळी आपल्याला संधी असेल, आपल्याला सुट्टीच्या वेळी जर आपल्याला ट्रेडिंग करायची असेल किंवा त्याच्यातून उत्पन्न घ्यायचं असेल तर आपण या माध्यमातून घेऊ शकतो. आपल्या सुट्टीच्या नुसार आपण घेऊ शकतो. क्रिप्टो मार्केट हा कधीच बंद नसतो. क्रिप्टो मार्केट 24 तास चालतो. इतर मार्केट जे आहेत ते काही वेळेपुरते चालतात, वेळेनुसार चालत असतात. या मार्केटला वेळेचं बंधन नाही, 24 तास चालू असतो. आता मित्रांनो, मी काही इमेजेस दाखवत आहे, फोटोज दाखवत आहे. एक हा भरपूर मोठा समुद्र आहे क्रिप्टोचा. तर तो क्रिप्टोचा समुद्र आणि एक पाण्याचा समुद्र सारखाच आहे. आपण जर विचार केला तर आपल्याला पोहता येत नसेल, एक नंबर मी इमेज दिलेला आहे, पोहता येत नसेल आपल्याला आणि आपण पाण्यामध्ये उडी मारली, समुद्रामध्ये उडी मारली तर काय होणार आहे मित्रांनो? चॅटमध्ये लोक टाईप करा. संजय सर सांगतोय, मी पुढे घेतो तो विषय सांगतो. तर जर आपण मला चॅटमध्ये सांगा पोहता येत नसेल तर काय होणार आहे? साहजिकच आपण डुबणार आहोत. चॅटमध्ये उत्तर द्या, डुबणार आहोत. एक नंबर इमेज नुसार पाण्यात उडी मारली, आपल्याला पोहता येत नसेल तर डुबणारच आहोत. किती लोकांना वाटतं उडून जाईल, उडूनच जाणार आहात? त्याच्यानंतर दुसरी इमेज आहे, पाण्यात उडी मारली आपण आणि काहीच करायचं नाही तरी सुद्धा डुबणारच आहात. बरोबर आहे ना? की काहीच केलं नाही, हात नाही हलवले, पाय नाही, काहीच नाही केले तर त्याची सुद्धा डुबण्याची शक्यता आहे. आता तिसरी व्यक्ती आहे ज्याला पाहण्यात 3 नंबर इमेज आहे, पोहता येतो तर काय होणार आहे मित्रांनो? पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर तो त्याच्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो, किनाऱ्यापर्यंत जाणार आहे. त्याला पोहता येतो, तो पाण्याच्या प्रभावाला मात करून तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आणि एक चौथा आहे, चौथी इमेज आहे, जो पाण्याला आदेश करतो, आदेश देतो पाण्याला. असे तुम्ही लोक बघितले असतील की त्यांना पोहता येतो, प्रॅक्टिस चांगली झालेली आहे त्यांची, ते पाण्याला आदेश देतात. तर या 4 पैकी आपल्याला काय आवडेल होण्यासाठी? प्रत्येकाने नंबर द्या, काय काय होण्यासाठी आवडेल. 1 नंबर आहे पळता येत नाही, डुबण्याची शक्यता आहे. 2 नंबर आहे काहीच करायचं नाही. 3 नंबर आहे पोहता येणे आणि चौथा आहे की पाण्याला आदेश देणे. तर मित्रांनो, प्रत्येकाने चार्ट मध्ये लिहा की कोणाला काय आवडत. संजय सरांनी लिहिलंय की 4 नंबर पाण्याला आदेश करायचा आहे. राज सरांनी लिहिलंय 4 नंबर, संतोषने लिहिलंय 4 नंबर. ग्रेट. आणखी कोणाला वाटतं की 4 नंबर पाण्याला आदेश द्यायचा आहे? जवळजवळ सर्वांनाच वाटत आहे की 4 नंबर. याच्या व्यतिरिक्त 4 पेक्षा आणखी नंबर कोणाला वाटते का की 4 नंबर झाला, आणखी दुसरा कुठला नंबर द्यायसाठी? 3 नंबर विक्रांत सर, ग्रेट. 3 नंबर. आणखी कोणाला वाटतोय इतर नंबर कुठला? 1 नंबर पोहता येत नाही, 2 नंबर पोहता येत असेल काहीच करायचं नाही, 3 नंबर पोहता येतो आणि 4 नंबर आहे पाण्याला आदेश द्यायचा. प्रदीप सर आहेत 3 नंबर लिहिलाय. तर मित्रांनो, एक प्रश्नाचं उत्तर द्या मला. जर पोहता येत नसेल तर आपण पाण्याला आदेश कसे देऊ? 4 नंबर ज्यांनी लिहिलाय त्यांनी सांगायचं. पोहताच येत नसेल आणि प्रॅक्टिस नसेल आपली तर 4 नंबर पाण्याला आदेश कसं देणार? जर पाण्याला आदेश आपल्याला द्यायचा असेल तर आपल्याला पहिला पोहता येणं गरजेचं आहे. पाण्याला आदेश देणं हे नंतरच्या प्रॅक्टिस नंतर आपण करू शकतो की पाण्याला आदेश देणं. जोपर्यंत आपल्याला पोहताच येत नाही, आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही तर आपण पाण्याला आदेश कसे देणार? त्यासाठी आपल्याला 3 नंबर, ज्या लोकांना असं वाटतं की आपल्याला पोहणं शिकणं आहे किंवा पोहता आलं पाहिजे आपल्याला, त्या लोकांनी आपला नंबर इथे टाईप करायचा.
चॅटमध्ये नंबर टाईप करा की आपल्याला पोहायचं आहे, शिकायचं आहे, पोहण्यासाठी शिकायचं आहे. क्रिप्टोच्या मार्केटमध्ये सुद्धा तसंच आहे. या मार्केटमध्ये आपल्याला पोहता आला पाहिजे. पूर्ण नॉलेज घेऊन आपण शिकून एक आपल्याला पाण्याला आदेश देता आला पाहिजे. असं ज्या लोकांना वाटत आहे त्यांनी आपला नंबर, फोन नंबर आपल्या याच्यात चॅटमध्ये टाईप करायचा. कारण संधी ही अशी आहे क्रिप्टोच्या मध्ये सुद्धा अशी आहे की आपण 24 तास चालत असतो या मार्केटमध्ये. 24 तासामध्ये आपण काही गोष्टी अशा आपण झोपेत असताना सुद्धा उत्पन्न मिळू शकतो. क्रिप्टोच्या माध्यमातून हे शक्य आहे मित्रांनो, की आपण झोपेत असताना सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळू शकतो. सुरुवातीला फक्त आपलं प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपण उत्पन्न आपण घेऊ शकतो. तर ज्या लोकांना खरोखर असं वाटत आहे की आपल्याला याचं नॉलेज भेटलं पाहिजे, शिकायचं आहे, त्या लोकांनी चॅटमध्ये आपला नंबर टाईप करा की भविष्यात आपल्याला त्यांना 4 नंबर व्हायचं आहे. याचं शिकून पाण्याला आदेश देण्याचा आपल्याला ज्यांना वाटतंय त्या लोकांनी याचा नंबर टाईप करा आपल्या चॅटमध्ये. आणि स्वतः आपण शिकणार आहोत हे आपल्यासाठीच शिकणार आहोत. जे स्वतःची आपली इन्व्हेस्टमेंट असणार आहे, स्वतःचा पैसा असणार आहे, ती स्वतःकडेच आपण शिकणार आहोत. जे शिकायचं आणि त्या शिकून त्या माध्यमातून आपण जे लिडिंग एक्सचेंजेस आहेत त्या माध्यमातून आपण ट्रेडिंग करून स्वतः शिकून स्वतः आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. तर ते स्वतःचे पैसे आपल्याकडे स्वतःच ठेवणार आहोत. कोणत्याही MLM कंपनीला द्यायचे नाही किंवा कोणालाच द्यायचे नाहीये. त्या पैशामध्ये आपण आपलंच उत्पन्न वाढवू शकतो आणि आपण एक चांगली संधी आहे. सॉरी मित्रांनो, डिस्कनेक्ट झाला होता मला वाटतं. आवाज येतोय ना? हा यस सर, येतोय. डिस्कनेक्ट झाला होता मला वाटतं. तर आपण याच्यातून बघणार आहोत की आपल्याला ज्या लोकांना आता खरोखर शिकायचं आहे त्याच्यासाठी एक आम्ही कोर्स डिझाईन केलेला आहे. तर त्या कोर्सची मी माहिती देतो, त्याच्यानंतर आपण आपल्या प्रश्न जे काय असतील, शंका असतील त्याच्यावरती आपण येऊया. तर कोर्स बनवून त्याच्यात आपल्याला काय काय फायदे असणार आहे. पहिला तर आर्थिक आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे. आपण छोट्याशा इन्व्हेस्टमेंटने सुरुवात करून काही कालांतरानंतर आपल्याला हे आर्थिक स्वातंत्र्य मिळणार आहे. आपण त्याच्यातून चांगलं उत्पन्न घेऊन आपण जर स्वतः आपण शिकत असतो तर आर्थिक स्वातंत्र्य हे 100% आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर आर्थिक स्वातंत्र्य मिळत तर मान सन्मान तर आपल्याला मिळणारच आहे. मानसिक स्वास्थ्य, कौटुंबिक स्वास्थ्य हे आपोआपच त्याच्याबरोबर येणार आहे आणि स्वतःचं साम्राज्य असणार आहे. या ठिकाणी आपल्या वेळेत आपल्याला ज्या वेळ असणार आहे त्या वेळेत आपण आपल्या क्रिप्टोमध्ये उत्पन्न घेऊन हे आपण स्वतःचे साम्राज्य आपण करू शकतो. त्याच्यावरती कोणालाही डिपेंड राहण्याची गरज नाहीये. आपण स्वतःच आपण त्याच्यातून उत्पन्न घेऊ शकतो आणि स्वतः जर नॉलेज आपण घेतलं तर स्वतःच्या नॉलेजवरती आपल्याला स्वतःबद्दल खात्री असते, विश्वास असतो. जास्तीत जास्त आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो, चुकीची कार्यपद्धती आपण शिकून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहित असतं की आपलं ध्येय, आपल्याला माहित असतं की आपण किती कुठपर्यंत गुंतवणूक करायची किंवा कुठपर्यंत आपण प्रॉफिट घेतलं पाहिजे, या गोष्टी आपल्याला माहित असतात. तर या गोष्टी आपण या कोर्सच्या माध्यमातून शिकणार आहोत. तर आपण योग्य निर्णय जर घेतला तर आपलं आयुष्य बदलू शकतो की नाही, येस और नो चॅटमध्ये टाईप करा मित्रांनो. आतापर्यंत जे आपण करत आहोत, ज्या इतर काही गोष्टी करत आहोत त्या आपण बाल्टीने पाणी करतो. असं काय, असं कोणाला वाटत आहे की आपण क्रिप्टोच्या प्रवासातून पाईपलाईनने आपल्याला पैसे आले पाहिजे? मॅडम, बाल्टीने आपण किती करणार आहोत? तर क्रिप्टोच्या फील्डमध्ये अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण जर शिकलो तर पाईपलाईनने आपल्याकडं पैसे येऊ शकतात. तसं मगाशी मी सांगितलं तुम्हाला की रात्री झोपेत सुद्धा त्याच्यातून पैशाचं उत्पन्न मिळत असतात. त्या अशा काही गोष्टी आहेत त्या अर्थात आपल्याला शिकावे लागणार आहे. तर आता आमचा हा कोर्स काय आहे, तर क्रिप्टोची संपूर्ण माहिती आम्ही देत आहोत. क्रिप्टो एक्सचेंजेसचे कुठले कुठले आहेत, त्यांचं रँकिंग कसं आहे, त्या एक्सचेंजेसची पूर्ण माहिती देत आहोत. बिटकॉइन व इतर कॉइन जे आहेत त्यांची खरेदी विक्री कशी करायची, कुठून करायची, कुठल्या एक्सचेंजवरती आणि कुठल्या वॅलेटवरती आपण करू शकतो, या गोष्टीची आपण माहिती देत आहोत. SIP संदर्भात माहिती देत आहोत की SIP च्या माध्यमातून कसं आपल्याला चांगलं उत्पन्न घेता येईल, या गोष्टीची आपण माहिती देत आहोत. आणि
कोर्सची वैशिष्ट्य आहेत पूर्ण की आपण पूर्ण प्रॅक्टिकली कोर्स घेतो. आता प्रत्येकाला प्रश्न येईल की प्रॅक्टिकली आपण कसं घेत आहोत. तर मित्रांनो, आपण ज्यावेळी झूम मिटिंगच्या माध्यमातून जर घेत असतो तर झूम मिटिंगच्या माध्यमातून प्रॅक्टिकली आपण मोबाईलची स्क्रीन शेअर करून किंवा मोबाईलच्या एनी डेस्कच्या माध्यमातून आपण कम्प्युटरच्या स्क्रीन शेअर करून आपण प्रॅक्टिकली तुम्हाला नॉलेज देत आहोत. ज्यावेळी जी गरज असते त्या हिशोबाने आपण प्रॅक्टिकली कोर्स करतो. जेवढं शक्य होतं तेवढं मटेरियल आपण मराठीमध्ये देतात. SIP चा प्लॅन आपण देत आहोत आणि जे काही कंटेंट आहे, जेवढं कंटेंट आहे ते कंटेंट आपण मराठीमध्ये देण्याचा प्रयत्न. तर काही आमचे जुने विद्यार्थी आहेत, त्यांचे आपण अभिप्राय आहे, त्यांचं काय फीडबॅक आहे हे आपण बघूया. या मॅडम आहेत, प्रायमरी शिक्षक आहेत, प्रायमरी शाळेचे टीचर आहेत प्रायव्हेटचे, त्यांचा अभिप्राय ऐकू. आवाज येतोय ना? आवाज येतोय तर क्रिप्टो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्मार्ट क्रिप्टो ऑनलाईन ट्रेडिंग बेसिक कोर्स जो श्री सरफदर गजगे सरांचा जो 5 दिवसाचा जो कोर्स आहे तो कोर्स मी जॉईन केला आणि ह्या 5 दिवसामध्ये सरांनी आम्हाला क्रिप्टो करन्सीची संपूर्ण माहिती आम्हाला दिली आणि वजिरेक्स बायनान्सवरती आपण नवीन अकाउंट कसं ओपन करायचं, बिटकॉईनमध्ये वजिरेक्समध्ये आपण इथे कशा पद्धतीनं बाय आणि सेल करायचं आणि ते केलेलं बाय आणि सेल आपल्या अकाउंटला कशा पद्धतीनं आपल्याला हे संपूर्ण ट्रेडिंग आम्हाला प्रॅक्टिकल सहित सरांनी आमच्याकडून करून घेतली आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याकडे ते लक्ष देतात हे मात्र खूप विशेष आहे सरांचं. आणि क्रिप्टोमध्ये जे वॉलेट एक्सचेंज आहे त्याची संपूर्ण माहिती आम्हाला इथे मिळालेली आहे ह्या कोर्सच्या 5 दिवसाच्या माध्यमातून. आणि क्रिप्टोची जी भविष्याची जी SIP आहे, जे चांगल्या कॉईनमध्ये आपण कसे लावावेत ते सरांनी आम्हाला इथे शिकवलं. आम्ही ते भविष्याची SIP सुद्धा इथे चांगल्या कॉईनमध्ये केलेली आहे. आणि खरं तर मी एक प्रायमरी टीचर आहे प्रायव्हेट स्कूलची. ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा मी हा आज फायदा मी घेतलेला आहे की क्रिप्टोबद्दल जी काही क्रिप्टो काय आहे हे फक्त IQ होतं, पण ह्या 5 दिवसाच्या कोर्समध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मला बरंच काही शिकायला मिळालं की जे आज मी दररोज 4 ते 5% मी आज इथे आर्थिक उत्पन्न आज मी घेत आहे. ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा मी फायदा केला. तर हे संपूर्ण मला केवळ ह्या बेसिक कोर्समुळं करता आलं. ह्याच्या पुढं बी जाऊन अनेक मला करायचं आहे. सरांकडे वेगवेगळे कोर्स आहेत, त्या कोर्सची संपूर्ण माहिती घ्यायची आहे. आणि आज सरांमुळेच आज आम्ही क्रिप्टो करन्सीमध्ये आज ट्रेडिंग करतोय. तर धन्यवाद मानते मी सरांचे की ज्यामुळे मला कोर्सला आज इथे बरंच काही शिकता आलं. थँक्यू सर. या प्रायमरी टीचर आहेत आणि सुट्टीमध्ये चांगलं प्रॉफिट घेत आहेत. त्यांनी दिवसभर ट्रेडिंग करत आहेत, सुट्टीमध्ये चांगलं उत्पन्न घेत आहेत. हे संग्राम सर आहेत, हे सुद्धा टीचर आहेत कोल्हापूरचे. संग्राम सोनार, मी कोल्हापूर. आवाज येतोय ना? जरा सांगा चॅटमध्ये मला. मी श्री सरदार गजगे यांचा ऑनलाईन क्रिप्टो मराठी क्लास येतोय आवाज. या 5 दिवसांच्या बेसिक क्लासमध्ये माझ्या मनातील जेवढ्या काही शंका होत्या त्या शंका त्यांच्या 5 दिवसाच्या मार्गदर्शनाने पूर्णपणे नाहीशा झालेल्या आहेत. शिवाय त्यांनी लाईव्ह डेमो, वजिरेक्स, बायनान्स यावरील अकाउंट कसे खोलायचं, त्याशिवाय लाईव्ह ट्रेड कसा करायचा, सेल बाय कसं करायचं, त्यातील विविध ऑप्शन्स आम्हाला अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये समजावून सांगितले. शिवाय झूम मीटिंगद्वारे प्रत्येकाच्या मोबाईलवरून कशा पद्धतीने आपण या ठिकाणी बायनान्स आणि वजिरेक्सचं खातं कसं काढू आणि इतर कशा गोष्टी करू हे आम्हाला दाखवून दिलं. खरोखर मी श्री सरदार गजगे सर यांचा शतशः आभारी आहे की त्यांनी अगदी थोड्याच दिवसामध्ये आमच्या मनातील सर्व शंका दूर केल्या. धन्यवाद. पुण्याचे नागभूषण सर आहेत. हॅलो, हां, मी पुण्यावरून नागभूषण बनसोडे बोलतो आहे. मी क्रिप्टो करन्सीच्या बेसिक ट्रेनिंगसाठी ऑनलाईन बराच सर्च केला होता आणि शेवटी मला सरदार गजगे सरांचा रेफरन्स मिळाला आणि मी त्यांचं गेल्या आठवड्यामध्ये एक 4 दिवसाचा बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम झूम मीटिंग मी अटेंड केल्या आणि त्यांनी क्रिप्टो करन्सीचे बेसिक माहितीपासून ते
एक्सचेंजेस ॲप उदाहरणार्थ वजीरेक्स, बायनान्स हे ॲप डाउनलोड कशा करायचे, ते इंटरलिंक कशा करायच्या, करन्सी बाय कशा करायच्या, सेल कशा करायच्या, टार्गेट सेल प्राईस किती ठेवायची याचा अगदी व्यवस्थित त्यांनी डेमो दिलेला आहे आणि इंडिव्हिज्युअलसुद्धा त्यांनी गायडन्स केलेला आहे. तर माझ्या मते जे लोक क्रिप्टोकरन्सी जे इन्व्हेस्ट करू इच्छितात किंवा शिकू इच्छितात त्यांच्यासाठी हा शब्द सरांचा बेसिक कोर्स अगदी उपयुक्त आहे. कोर्स बद्दल मी माहिती सांगतो, त्याच्यानंतर प्रश्न उत्तर घेतो. सोमवारपासून शुक्रवारपर्यंत 5 दिवसाचा आपला हा कोर्स असणार आहे. त्याच्यात अकाउंट ओपन केल्यापासून प्रॉफिट घेण्यापर्यंत आपण ट्रेनिंग देत आहोत. त्याच्यानंतर लाईफ टाईम एक्सेस आपल्याकडं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या ग्रुपच्या माध्यमातून मी स्वतः काही जे असतात शंका येतात किंवा प्रश्न येतात त्याचे उत्तर देत असतो. त्याचबरोबर काही नवीन जी माहिती येत असते ती अपडेट करत असतो. त्याच्यात लाईफ टाईम सपोर्ट आहे. नंतर कधी काही प्रश्न विचारला त्या प्रश्नांचे आपण उत्तर देत असतो. जे माहिती आहे त्याच्या संदर्भात आहे, जेवढी माहिती आहे तेवढी आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. व्हिडिओज आहेत, काही व्हिडिओचे शेअर करत असतो. तर हा आपला कार्यशाळा जी चालू आहे 5 दिवसाची 13 जून पासून, म्हणजे उद्यापासून सोमवारपासून शुक्रवारपर्यंत असणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून सुरू असणार आहे. तर आता काही कोणाची शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर त्यांनी एकीकडे विचारा मला. चॅट मध्ये काय आले तर तिथे सांगतो, उत्तर देतोय. हा सर किती हा सर काय म्हणजे आवाज जरा ब्रेक होतो तुमचा. कमीत कमी किती इन्व्हेस्टमेंट लागेल सर? सर इन्व्हेस्टमेंट असं आहे की तुमच्यावरती डिपेंड आहे. क्रिप्टोच्या माध्यमातून आपण कुठला कॉइन किंवा आपण इन्व्हेस्टमेंट करत घेत नाहीयेत आम्ही. तर इन्व्हेस्टमेंटच्या करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी करायची, काय करायची या गोष्टी आपण शिकवत असतो. तर इन्व्हेस्टमेंट ही तुमच्यावरती आहे की तुम्ही किती करताय. अगदी 100 रुपयापासून, म्हणजे सुरुवातीला कमीत कमी 500 रुपयापासून तुम्ही डिपॉझिट करू शकताय आणि विड्रॉल करू शकताय. 500 रुपयापासून सुरू करू शकताय. नंतर तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती तुम्ही बिटकॉइन किंवा इतर कॉइन जी आहेत तर अगदी 100 रुपयापासून बाय सेल करू शकताय. तर किती कमीत कमी इन्व्हेस्टमेंट पासून तुम्ही सुरू करू शकताय. हॅलो हा सर बोला. सर, हे जे ब्रोकर्स आहेत ते सेबी रजिस्टर आहेत का कसे आहेत? म्हणजे तुम्ही आता मध्यंतरी बोलले की काही स्पॉन्जी स्कीम आहेत, ते लोकांना फसवतात आणि त्यांची पैसे देत नाहीत, जसं सुरुवातीच्या वेळेस तुम्ही म्हणला. पण जे वजेरेक्स आहेत, बिटकॉइन आहेत, जे आहेत ते ब्रोकर्स आहेत, ते सेबी रजिस्टर आहेत का गव्हर्नमेंटच्या अंडर खाली त्यांचे सर्टिफिकेशन वगैरे काय पूर्ण आहेत का? आम्ही विड्रॉ करू शकतो? क्रिप्टोचा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यावरती कोणाचंच नियंत्रण नाही. जो मूळ कॉन्सेप्ट आहे त्याच्यावर काही एक्सचेंजेस जे आहेत ते सेंट्रलाइज एक्सचेंज आहेत आणि डिसेंट्रलाइज एक्सचेंज आहेत. जसं तुम्ही आता बायनान्स आणि वजीरेक्स घेतलेत तर हे एक्सचेंजेस जे आहेत ते सेंट्रलाइज सुद्धा आहे त्यांचं आणि डिसेंट्रलाइज सुद्धा काम चालतं. तर सेंट्रलाइज एक्सचेंजच्या मागे कोणतरी कंपनी आहे किंवा व्यक्ती आहे, ते सेंट्रलाइज त्याच्या माध्यमातून ते ट्रेडिंग करू करतायत. परंतु त्यांची जी रजिस्टर्ड असं कोणत्याच संस्थेकडे नाहीये. त्यांच्यावरती लोकांचे जे युजर्स आहेत किंवा व्हॅल्यूम्स जे आहेत त्यांची लायबिलिटी जर चेक केली आपण तर त्या हिशोबाने आपण त्याचं अनालाइज करू शकतो. बरेचसे एक्सचेंज जे आहेत मध्यंतर काही आपल्याकडे सुद्धा भारतात सुद्धा एक्सचेंज म्हणजे काय, ऍप्लिकेशन बनवून फेक आणि फ्रॉड एक्सचेंज सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. मध्यंतर आपले तर नॉर्थ कडे साईडचे बघितले तर एक ऍप्लिकेशन बनवलं की तो चालू केला की त्याच्यावर सुद्धा एक्सचेंज चालू होतो, पण कुठंच रजिस्ट्रेशन नाहीये किंवा काही नाहीये. तर असे सुद्धा बरेच फेक ऍप्लिकेशन आहेत, त्यांची सुद्धा आपल्याला अनालाइज करता आला पाहिजे. तर त्यांच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे. बाकी रँकिंगच्या नुसार आपण त्या एक्सचेंजची माहिती घेऊन पूर्ण ट्रेडिंग करून त्याच्यात आपलं इन्व्हेस्टमेंट करून त्यांच्या मार्फत आपण करू शकतो. आणि डिसेंट्रलाइज एक्सचेंज सुद्धा आहे. त्या डिसेंट्रलाइज एक्सचेंज मध्ये व्यक्तीचं कोणाचं नियंत्रण नाहीये, टेक्नॉलॉजीचं नियंत्रण आहे. त्या माध्यमातून सुद्धा आपण एक्सचेंज मध्ये ट्रेडिंग करू शकतो. अच्छा. हॅलो सर. सर हा हॅलो सर. हा बोला. हॅलो हा सर, आवाज येतो? हॅलो, हा येतोय ना आवाज? हा
प्रमोशनल ऍक्टिव्हिटी मधले क्रिप्टो जे आहेत, आता प्रमोशनल ऍक्टिव्हिटी मध्ये आता बरेचसे क्रिप्टो मार्केटमध्ये आलेले आहेत. हा. मग ते आता मार्केटमध्ये आता बरेचसे प्रमोटर येतात, आमचा क्रिप्टो आहे, असा आहे तसा आहे, घ्या. मग अशा वेळी आपला फेक आहे की ज्युनियन आहे, ब्लॉकचेन वरती आहे, तो कसा समजायचा आपण? सर त्यासाठीच काही गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला टेक्निकल अनालाइज करता आलं पाहिजे. एक्सचेंजचं टेक्निकल अनालाइज करता आलं पाहिजे, कॉईनचं करता आलं पाहिजे. कॉईनचे काही गोष्टी असतात त्या गोष्टींची आपण तपासणी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण निष्कर्ष लावू शकतो ते की आपण डिपॉझिट त्या ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट करायचं किंवा नाही करायचं. आता कोणत्याही कंपनीने आला कॉईन आला तर त्याच्या काही गोष्टी ज्या आहेत ते तपासाव्या लागतात आपल्याला. त्या जर आपल्या नियमात बसत असतील तर त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकतात, अन्यथा आपण त्याच्यात न केलेले बरं असते इन्व्हेस्टमेंट. ओके, थँक्यू. आता ज्या लोकांना खरोखर कोर्स करायचा आहे आणि याची क्रिप्टो मध्ये आणखी माहिती घ्यायची आहे त्यांच्यासाठी मी एक अनाउन्समेंट करत आहे की काय बोलताय? कोर्सला काही फीस आहे का? होय सर, बेसिक कोर्स आहे आपल्याकडं. बेसिक कोर्स जो 5 दिवसाचा असणार आहे, साधारणतः संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. 1.5 ते 2 तास तो कोर्स आपला चालणार आहे. 5 दिवस असणार आहे सोमवारपासून. तर त्याच्यात आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे क्रिप्टोची, एक्सचेंजची माहिती मिळणार आहे, कॉईनच्या अनालाइज कसं करायचं या गोष्टीची माहिती मिळणार आहे आणि बाय सेल कुठून कसं करायचं, प्रॉफिट कुठं बुक करायचं या गोष्टी आपण या कोर्समध्ये शिकवणार आहोत. तर या कोर्सची फी जी आहे ती अतिशय नॉमिनल फी आहे आणि आता जे लोक करणार आहेत त्याच्यासाठी फक्त 1500 रुपये आहे. असे ऑफलाईन मध्ये आम्ही 2500 फी आहे त्याची, परंतु आता जे ऑनलाईन मध्ये जे करणार आहेत ना 15 मिनिटाची वेळ देतो त्यांनी गुगल पे करायचं आहे आणि त्याच्यासाठी फक्त 1500 रुपये फीस असणार आहे. ज्या लोकांना खरोखर वाटतं की क्रिप्टोच्या एवढ्या मोठ्या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा त्यासाठी 1500 रुपये काहीच नाहीये आणि आपली कित्येक लाखाची आणि हजारोची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याचे जर बघितलं कम्पॅरिझन केलं तर 1500 रुपये काहीच नाही. हा नॉलेज जो मिळणार आहे तो आपल्याला आयुष्यासाठी मिळणार आहे. त्याच्यातून आपण स्वतः एज्युकेटेड होऊन किंवा शिक्षण घेऊन आपण आपल्या कुटुंबियांना पण आपले किंवा नातेवाईकांची सुद्धा आपण जी फसवणूक आहे त्याच्यापासून आपण वाचवू शकतो. तर आपल्याला जर माहित असतील कॉईन कसं ओळखायचं किंवा कॉईनचे एक्सचेंजेस कसं ओळखायचे, काही जे नियम आहेत ते जर आपल्याला माहित असतील ते जर आपण शिकून घेतो तर आपण होणारी आपली फसवणूक वाचवू शकतो, आपली इन्व्हेस्टमेंट आपण सुरक्षित ठेवू शकतो. या गोष्टी सर्व शिकण्यासाठी आपल्याला फक्त 1500 रुपये फीस आहे आणि ज्या लोकांना वाटतं की आपल्याला हे करायचं आहे शिकायचं आहे त्या लोकांनी गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून या नंबरवरती जो स्क्रीनवरती नंबर दिसलेला आहे त्या नंबरवरती गुगल पे करायचं आहे. आता दुसरा प्रश्नाचा विषय आहे की आपण एक संधी आणखी एक देत आहोत की बऱ्याच वेळेला असा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले विद्यार्थी आहेत तर लाईट नसते किंवा इंटरनेट नसते किंवा कामावरून लवकर येता येत नाही संध्याकाळी. अशा लोकांसाठी आपण एक आणखी एक ठेवलेलं आहे की ते लोक पुढच्या बॅचमध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा कंटिन्यू करू शकतात, पुन्हा बसू शकतात. जोपर्यंत आपला कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही तेव्हा लक्षात येत नाही तोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते पुन्हा रिपीट करू शकतात. तर बऱ्याच लोकांना असा प्रॉब्लेम येत असतात की इंटरनेट नाहीये, लाईट नाहीये, तर नाही जमलं काही कारणास्तव, तर त्या लोकांनी रिपीट सुद्धा करू शकतात. तर ही एक चांगली संधी आहे. 1500 रुपये, फक्त 1500 रुपये ही आपली आहे 5 दिवसाच्या कोर्सची फीज आहे. तर ज्यांनी पेमेंट केलेलं आहे तर त्यांनी मला व्हॉट्सअप सुद्धा करायचं. व्हॉट्सअप नंबर सुद्धा हाच आहे माझा. पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट मला पाठवून द्या व्हॉट्सअपवरती. आता एक पेमेंट आलेलं आहे, कोणाचं आलंय तर नाव नाही येत काही वेळेला. हॅलो सर. हा सर बोला. हा किती दिवसाचा कोर्स आहे सर? सर हा कोर्स असणार आहे 5 दिवसाचा. सोमवार ते शुक्रवार आपला चालू असतो. जर एखाद वेळी काही मिस झालं तर पुढच्या आठवड्यात तुम्ही रिपीट करू शकता. आणि ते 5 दिवसात येऊन आपल्याला एवढं सर 5 दिवसात येतो. सुरुवातीला ज्यांना काहीच नॉलेज नाहीये त्यांना आम्ही आता या मॅडम जे आहेत त्यांनी आता अभिप्राय त्यांना तर सुरुवातीला गुगल पे सुद्धा वापरता येत नव्हता. तर थोडा वेळ त्यांनी घेतलं, एक दोन वेळा नंतर ते पुन्हा रिपीट केलं त्यांनी. आता ते व्यवस्थित प्रॉफिट घेत आहेत. जे अतिशय नवीन आहे त्यांना थोडा वेळ लागतो पण तू 5 दिवसात प्रॉफिट घेण्यापर्यंत आम्ही शिकवतो. सर असे बॅच कधी होतात नंतर? सोमवारपासून सर, उद्यापासून सुरू होणार आहे. सोमवार ते शुक्रवार आपली बॅच असते. नाही ही बॅच दुसरी
सोमवार ते महिन्यातून शुक्रवार किती सर. होतात? हा अच्छा, सर प्रत्येक दर आठवड्याला आठवड्याला. चालूच आहे. प्रत्येक आठवड्याला आपली बेसिकची ओके. बॅच सुरूच आहे. ओके सर, ओके, थँक्यू. प्रत्येक आठवड्याला आपली बेसिक सुरू आहे. आतापर्यंत जे आहे ते 100 पेक्षा जास्त विद्यार्थी हे प्रॉफिट घेत आहेत आपल्याकडे. ग्रुपमध्ये जॉईन केल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल 100 पेक्षा जास्त लोक आतापर्यंत ट्रेन झालेले आहेत आणि प्रॉफिट घेत आहेत, डेली प्रॉफिट घेत आहेत. सर हे सेशनचं टायमिंग नाही बदलू शकत का सर? टायमिंगचं संध्याकाळचं टायमिंग आहे. कारण प्रत्येकाला सुटेबल वेळ ही संध्याकाळचीच आहे सर. कामावरून येणारे आहेत त्यांना ही सुटेबलच आहे. ऍक्च्युली माझा प्रॉब्लेम आहे सर सायंकाळी, ऍज मी बाय प्रोफेशनल डॉक्टर आहे. अच्छा. पण मग सायंकाळी मग नेमकं आमचं पेशंटची गर्दी असते त्यामुळे नाही होत ना मग. सर एक दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. आपण रेकॉर्डिंग सुद्धा करतो. जर काही अशा अडचणी असतात तर मग रेकॉर्डिंग करून नंतर जे काही तुमच्या शंका असतील मनातल्या त्या तुम्ही नंतर क्लिअर करू शकतो. आपण ग्रुपमध्ये त्याच्यावरती चर्चा करू शकतो. रेकॉर्डिंग प्रत्येकाला देत नाही, परंतु काही अशा केसमध्ये आहेत जे द्यावेला देऊ शकतो. हॅलो. कारण जे लाईव्ह जे तुम्ही शिकवाल ना तर ते लवकरच समजणार आहे रेकॉर्डिंग पेक्षा. तर रेकॉर्डिंग म्हणजे अर्थात सर रेकॉर्डिंग ही जी आहे भरपूर माझ्यापेक्षा भरपूर मोठ्या प्रमाणात युट्यूबवरती आहे. युट्यूबवरती भरपूर कंटेंट आहे, डेटा आहे. परंतु जे आपल्याला समस्या येतात किंवा जे युट्यूबवरती जे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत त्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. युट्यूबवरती डेटा आणि व्हिडिओ भरपूर आहे, परंतु जी पर्टिक्युलर प्रॉब्लेम जे लोकांना सॉल्व्ह होत नाहीये तर ते सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत सर. हॅलो सर. हा सर बोला. सर आपण जे 5 दिवसाचे ट्रेनिंग घेणार आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक असेल, SIP असेल किंवा फार्मिंग असेल, टेकिंग असेल, मायनिंग असेल, हे बी शिकवले जाणार आहे का त्याच्यामध्ये? नाही सर, ते जे विषय आहेत ना ते 5 दिवसात कव्हर होण्यासारखे नाहीत. ज्या लोकांना अतिशय काहीच नॉलेज नाहीये, बेसिकचं नॉलेज सुद्धा नाहीये, त्यांसाठी हा कोर्स आहे. आणि ज्या लोकांना असं वाटतं की नाही आम्हाला बेसिक नॉलेजची गरज नाहीये, पुढचं शिकायचंय, फ्युचर ट्रेडिंग आहे, स्टॅकिंग आहे, फार्मिंग आहे, या गोष्टी जर शिकायच्या आहेत, NFTPचा विषय आहे तो ऍडव्हान्स कोर्स मध्ये कव्हर करतो. तो आपल्याला 1500 जो आहे हा बेसिकच आहे, जे नवीन लोकांसाठीच आहे. बाकी इतर कोर्स जर तुम्हाला जर बेसिक नॉलेज असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करा, मी बाकी कोर्सची तुम्हाला हे पाठवून देतो. चालेल. आता तसं ट्रेडिंग कडे तर माझा कला एकदम बिलकुलच नाही बरं का सर. पण हे जे वगैरे हा जो विषय आहे का नाही किंवा फार्मिंग, मायनिंग हा विषय म्हणजे कसं चांगला म्हणजे आताच्या घडीला बरेचसे आहेत सर. भरपूर मार्ग आहेत क्रिप्टोचा. अजूनही आपल्याकडच्या म्हणजे आपल्याकडच्या 1% लोकांना सुद्धा माहित नाहीये. आणि क्रिप्टो मध्ये बऱ्याचशा गोष्टी अजून लोकांपर्यंत आलेल्या नाहीयेत की अजून किंवा मी सुद्धा स्वतः शिकत असतो. माझे सुद्धा क्लासेस चालू आहेत क्रिप्टो मध्ये आणखी डीप मध्ये. तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या आपल्याला शिकतच राहावे लागणार आहेत. कारण अपडेटेड टेक्नॉलॉजी आहे आणि त्याच्यात नवीन नवीन बदल हे दररोज होत आहेत आणि त्या बदलाची आपल्याला शिकत राहणं हे गरजेचं आहे. असं नाहीये की फक्त बेसिक अगदी हा नवीन लोकांना जे ज्यांची काहीच माहित नाही त्या लोकांसाठी आहे. चालेल, थँक्यू सर. मी तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करेन मग सर डायरेक्ट. हो ठीक आहे सर. आणखी मित्रांनो शेवटचे 8 मिनिटं आहेत. कदाचित पुढच्या वेळेला फी सुद्धा जास्त असू शकते. आता 1500 आहे, पुढच्या वेळेला जास्त सुद्धा असू शकते. तर ज्या लोकांना वाटते की करायचंय त्यांना ज्यांना संधी आहे चांगली त्यांनी याच्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न घेऊ शकतात. अतिशय नॉमिनल फी आहे. ज्या लोकांनी पेमेंट केलेले आहेत त्यांनी स्क्रीनशॉट पाठवा. सर पेमेंट आलेले आहेत परंतु नंबर नाही आलेला आहे. त्यांना मी रिक्वेस्ट करेन की त्यांनी मला व्हॉट्सअपवरती हे पाठवा, स्क्रीनशॉट पाठवा. तर त्यांना मी एक लिंक देणार आहे, ती लिंक त्यांनी करायचं आहे. एक फॉर्म असणार आहे, तो फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर त्यांना ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. त्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांना एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी व्हॉट्सअपवरती मला पाठवा. कारण व्हॉट्सअपवरती नंबर येत नाहीत, पूर्ण नंबर येत नाही. गुगल पे पेमेंट आला की नंबर येत नाहीत, फक्त नाव येतो. त्याच्यामुळे
त्याचे ग्रुपमध्ये ऍड करण्यासाठी नंबर लागणार, त्यांनी व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा याचा नंबर. तर तुम्ही नाशिक वरून आहेत का? नाही, मुंबईवरून आहे सर. मुंबईवरून का? ओके. अशोक जी, अशोक अमीन भावी, मला व्हॉट्सअप करा तुम्ही सर. आता ज्या लोकांना असं वाटतंय की पेमेंट आता करू शकत नाही, आता अडचण आहे, ते एक नॉमिनल पेमेंट 200 रुपये पेड करून उद्या दुपारपर्यंत बाकीचं पेमेंट करू शकतात. काही वेळेला अशी अडचण असू शकते की अकाउंट मध्ये पैसे नाही आहेत किंवा आता करू शकत नाहीत, तर एक 200 रुपये नॉमिनल पेड करून तुम्ही बाकीचं पेमेंट जे उद्या दुपारपर्यंत करू शकता. अशी कोणी असतील? हा, तर 200 रुपये करून मला व्हॉट्सअप करा आणि मग बाकीचं पेमेंट उद्या दुपारपर्यंत करा. जर एखाद वेळी काही होत नसेल किंवा काही अडचणी येत असतील कोणाला, त्यांनीही मला व्हॉट्सअप करा मेसेज, अडचणी येत आहेत म्हणून, तर त्याचाही विचार केला जाईल पेमेंटसाठी. काही वेळेला नेटवर्क इश्यू असू शकतात. क्रिप्टोकरन्सीचे रेट खूप कमी झाले सर. हॅलो, काय म्हणतात? काय क्रिप्टोकरन्सीचे रेट खूप कमी झाले सर. हा सर, मार्केट अप आणि डाऊन हे होतच राहणार आहे. डिमांड सप्लाय वरती आहे, मार्केट रेट कमी होत आहेत, त्याच्यानंतर वाढणार सुद्धा आहेत ना. वाढणार आहे का सर? कमी 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 झाल्यानंतर एक संधी असते सर बाय करायची. पॉईंट कमी झाल्या मार्केटमध्ये बाय करण्याची संधी आहे आपल्याला. त्याच्यानंतर मार्केट पुन्हा वरती झाल्यानंतर विकायचं असतो. वाढेल का पण सर मार्केट? किती वेळ कालावधी लागेल? वाढणार वाढणार 100% वाढणार. मी मागच्या 4 जूनला सर, हॅलो, हा, मागच्या 4 जूनला सर 1,40,000 टाकले होते. तर मला 4 मेला टाकले होते. आता 4 जूनला मला पहिला हप्ता 22,000चा दिला सर. ब्रोकर होता एक. हा, तर तो सांगतोय की मार्केट डाऊन आहे म्हणे, अजून 2-3 महिने लागतील म्हणे, मार्केट अप वाढलं म्हणे. असं त्यांचं मार्केट डिमांड सप्लाय आहे, तर लागू शकतात नक्की. आता गेले 4-5 महिन्यापासून मार्केट डाऊनच चाललेलं आहे. हा, तर त्याने मला 12 वर्षभर जर बघितलं, गेल्या वर्षभर बघितलं तर अपसाइडच होतं मार्केट, अपट्रेंड मध्ये होतं. दर महिन्याला चक्र हा सुरूच आहे सर. मार्केटला अप डाऊन जर होत असेल तर संधी कशी भेटणार आहे आपल्याला बाय करायला? नाही, मला दर महिन्याची 4 तारीख दिली सर त्यांनी. तर इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन असू शकतो सर त्यांचा. काही आपण इन्व्हेस्टमेंट नाही करत, आपण स्वतः शिकवतो की कसं तुम्ही इतरांना पैसे देता, त्याऐवजी तुम्ही स्वतः पैसे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही स्वतः त्याचे पैसे, आता त्यांनी तुमच्या बिहाफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करून काहीतरी प्रॉफिट घेतला असेल, तर तीच प्रॅक्टिस तुम्ही स्वतः जर केलेत आणि स्वतः शिकलेत, आणि एकदम साधं आणि सिंपल आहे. क्रिप्टो म्हणजे असं काही मोठं काहीच नाहीये. शेअर मार्केट पेक्षा पण सोपं आहे सर जर बघायला गेलं तर. छोट्या छोट्या गोष्टी जर आपण शिकून घेतले तर चांगला प्रॉफिट आपण याच्यातून घेऊ शकतो. 5 दिवसाच्या कोर्स मध्ये होईल का सर पण ते सर्व? सर सुरू तर करा. असं आहे का सर? बेसिक नॉलेज तर येईल तुम्हाला. सुरू झाले की नंतर पुढच्या गोष्टी तुम्ही करणारच आहात ना, शिकणारच आहात ना. सर एक मिनिट. जोपर्यंत सर आपण, हॅलो सर, हा सर बोला. कोणता क्रिप्टोचा फंडामेंटल स्ट्रॉंग आहे कसं जाणून घ्यायला पाहिजे? सर ते काही गोष्टी आहेत त्या आपण कोर्समध्ये आपण शिकवत आहोत सर. ओके. कॉइनची, प्रत्येक कॉइनची, एक्सचेंजची जी गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण शिकवत आहोत सर. ओके. सर हॅलो, एमएलएम सिस्टम जी आहे ती कशी आपल्याला ओळखायची? एमएलएम आहे का फेक आहे का काय? ब्लॉकचेन वरचा क्रिप्टो आहे सर. त्या गोष्टी आम्ही जे आहेत ना, पूर्ण मोठा विषय येतो तो 1-2 मिनिटं होण्यासारखा विषय नाहीये. तर संपूर्ण का अर्धवट माहिती देण्यापेक्षा पूर्ण माहिती आम्ही त्या कोर्समध्ये देत असतो. नाही सर, तुम्ही हॅलो सर, तुम्ही फी 1000 ने करू शकता का असं? फी 1000 1500 फी सुद्धा अतिशय नॉमिनल फीज आहे. 1500 रुपये फी सुद्धा नॉमिनल आहे. क्रिप्टोचे मी स्वतः शिकण्यासाठी 25-25, 30-30 हजार रुपये एक स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी पे केलेले आहेत आणि आताही करतोय. माझे कोर्स चालू आहेत, मी स्वतः शिकतोय काही गोष्टी. त्यासाठी मार्केटमध्ये एक तर पहिला
आपल्या भाषेमध्ये ते कोर्सेस उपलब्ध नाही आहेत किंवा जी काही माहिती आहे ती इंग्लिशमध्ये कशी तरी भेटतो आपल्याला, ती कशी तरी जेवढी आपल्याला एक्सेप्ट करता येते तेवढी आपण करत आहोत. त्या गोष्टीसाठी सुद्धा आपण जे फी आहे, चार्जेस आहेत, तर त्या गोष्टीचा जर विचार केला तर 1500 रुपये अतिशय नॉमिनल फी आहे सर. नाही कमी झाली असती तर चांगलं झालं असतं सर. 1000 काही जर तुम्हाला खरोखर जर अडचण असेल सर तर मला व्हॉट्सअप करा. खरोखर जर अडचण असेल तर. हा खरंय सर, अडचण नाही. मग मला व्हॉट्सअप करा. तर काय नाव आहे तुमचं? माझे नाव गणेश कन्हैया आहे सर. व्हॉट्सअप करा मला, नंतर आपण व्हॉट्सअपवरती बोलू काय असेल ते. हो चालेल, थँक्यू सर. आणखी दुसरं एक पेमेंट आलंय संजय गुरगुचे. आणखी एक नंबर कोणाचं नाव, आणखी एक पेमेंट आलंय, त्यांचं नाव नाही आलेलं आहे. त्यांना मी फॉर्म पाठवून देतो. ज्यांची ज्यांची पेमेंट आलेले आहेत त्यांना मी व्हॉट्सअपवरती मला प्रिंट स्क्रीन पाठवून द्या. त्याच्यानंतर मी त्यांना एक फॉर्म देणार आहे. फॉर्म भरायचा आहे त्यांनी. शेवटचे काही मिनिटं बाकी आहेत. ज्यांना काही करायचं त्यांना, ज्यांच्याकडे खरोखर पैसे नसतील, अडचणी असतील, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. आणि नॉमिनल एक ज्यांना करायचंच आहे त्यांनी 200 रुपये आता करून उद्यापर्यंत दुपारपर्यंत करू शकतात. ज्यांना काही असेल ते व्हॉट्सअपवरती मला कॉन्टॅक्ट करू शकतात. मला टेलिग्राम चॅनलचा नंबर मी देत आहे. व्हॉट्सअप नंबर सुद्धा हाच आहे माझा. व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणखी काही कोणाला प्रश्न असतील, काही जर असेल, शंका असेल तर मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. चॅट मध्ये मला नंबर देतो. ज्यांना करायचं आहे त्यांनी हा नंबर नोट करून ठेवा. आता पेमेंट नसेल करू शकतो तर नंतर करू शकतो. व्हॉट्सअप मध्ये नंबर दिलेला आहे मी. तर तुमचं ते 7:30चं सेशन चालू झाल्यानंतर मग हे जे रोज 8 वाजता होतं ते हे कॅन्सल राहील का आता सध्या 5 दिवस? हे हा जो सेक्शन आहे तो शनिवार रविवारीच असतो आपला. आणि बाकी जे आहेत सेशन जो आहे तो 7:30 वाजल्यापासून आपला सुरू असतो. हा जो वेबिनार आहे हा डेली नसतो, शनिवार रविवारीच असतो. शनिवार रविवार असतो. बाकी सोमवार शुक्रवार आपला कार्यशाळा चालू असते. तर थँक्यू मित्रांनो. 1 तास आपण आज रविवारचा दिवस आपण स्वतःच्या वरती इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी केलेला आहे आपला. त्याबद्दल मनापासून धन्यवाद, आभारी आहे. आणि ज्यांना काही खरोखर शिकायचं असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि आजचा आपण इथंच थांबत आहोत. थँक्यू.